नमस्कार. इंडी हेरिटेजतर्फे गेल्या 3 महिन्यांमध्ये 3 मास्टर क्लासेस सातत्याने घेण्यात आलेत, ज्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन दोन्ही लाभलेत. आणि या तिन्ही सत्रांना आपण श्रोतेवर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा शोध घेण्याची ही जिज्ञासा कायम राहावी, हाच इंडी हेरिटेजचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळेच फक्त संशोधकच नाही, तर अभ्यासक, कलाकार आणि वेगवेगळ्या माध्यमातून या वारशाचं संवर्धन करण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींचं कार्य लोकांसमोर यावं, जनमानसापर्यंत पोहोचावं, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. भारतीय परंपरेमध्ये संवाद म्हणजे फक्त एक बोलण्याची शैली नाही, तर तो ज्ञानप्राप्तीचा एक मार्ग आहे. भिन्न भिन्न विचार खुल्या मनाने जाणून घेण्याचं एक माध्यम आहे आणि यामुळेच नवनिर्मितीची चिरंतर वाट सुद्धा आहे. उपनिषदांमध्ये प्रश्नोत्तररूपी संवाद आहे, गुरुशिष्य परंपरेमध्ये संवाद आहे. एवढंच काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची मुत्सद्देगिरी आणि लोकशाहीमध्ये सुद्धा संवाद आहे. आणि म्हणूनच समाजाला तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या प्रत्येक विचारामध्ये संवाद आहे. हा संवाद म्हणजे संस्कृतीच्या प्रवासातलं एक दीपस्तंभ आहे. या पार्श्वभूमीवर इंडी हेरिटेज आणि परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही संवाद म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर डायलॉग हा नवीन उपक्रम चालू करून राहिलो आहोत. यामधून आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी विविध माध्यमातून नवनवीन प्रयोग करणाऱ्या व्यासंगी व्यक्तिमत्वांच्या कार्याचा आपण सगळे जवळून आढावा घेणार आहोत. रॉक आर्ट डेच्या निमित्ताने आयोजित या विशेष उपक्रमाचा शुभारंभ आज होऊन राहिला आहे. त्यासाठी मी अनुश्री सुनील घिसाड इंडी हेरिटेजतर्फे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या डायलॉग उपक्रमाअंतर्गत कोकणातली कातळ शिल्प आणि वेरूळच्या लेण्यांच्या अद्भुत विश्वाचं आपण भ्रमण करणार आहोत. तर चला या सांस्कृतिक यात्रेला आपण सुरुवात करू, ती म्हणजे आजच्या पहिल्या सत्राने. श्रोते हो, दगड बोलत नाही असं कोण म्हणतं? फक्त जर दृष्टी बदलली तर जाणवेले की त्या दगडामागे सुद्धा कथा असू शकते, किंबहुना त्या दगडाला भावना सुद्धा असू शकते. आता आपण अशीच एक कथा पडद्यावर अनुभवणार आहोत, कातळ शिल्प या माहितीपटातून. आणि हा चित्रपट साकारला आहे तरुण कलाकार आणि चित्रपट निर्माते श्री राहुल नरवणे यांनी. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू श्री राहुल नरवणे यांचं. मी राहुलजींना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. राहुलजींचा थोडक्यात परिचय म्हणजे ते पुण्यातले कलाकार आणि चित्रपट निर्माते आहेत. इंडोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना प्राचीन कलेच्या अनेक पैलूंशी त्यांचा परिचय व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या केदारेश्वर मंदिर आणि मनोहर अंबानगरी या लघुपटांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत आणि हे लघुपट जगभरात प्रदर्शित सुद्धा झालेले आहेत. कोकणातल्या पेट्रोग्लिफ्सवरील त्यांचा लघुपट इटलीच्या पुरातत्व चित्रपट महोत्सवात प्रदर्शनासाठी निवडला गेला होता. तर चला मग पुढच्या 20 मिनिटात आपण खुद्द राहुल नरवणे यांच्या शब्दातून या चित्रपटाची पहिले ओळख करून घेऊ आणि मग सगळेजण या अद्भुत दृश्य प्रवासामध्ये सहभागी होऊ. सर्वप्रथम तुषार जोशी सरांचं आणि सर्व त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानतो आणि सर्व प्रेक्षकांचं ज्यांनी आज शनिवारी एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही इथे एकत्र आलात. या फिल्म्सचे मुळात 3 टप्पे आहेत. 3 टप्पे असं म्हणता येईल, पण एक तर 2019 साली भांडारकर इन्स्टिट्यूटमध्येच भाईंचं कातळशिल्प या विषयाचं व्याख्यान झालं होतं, तेव्हा आम्ही भेटलो होतो. तेव्हा असं झालं होतं की मोठ्या स्वरूपात माहितीपट आपल्याला तयार करता येईल, पण त्याच्यासाठी लागणारा त्याचा आवाका किंवा त्याचा खर्च हा प्रचंड मोठा आहे. तर आपण त्याचं एक छोटं पण अपिलिंगसाठी आपण एक छोटी क्लिप तयार करूयात, जी 8 मिनिटाची आहे. आणि त्यानंतर ती त्याच्यामुळे होईल काय, तर कातळशिल्प हा विषय काय आहे, किती मोठा आहे त्याचा आवाका, किती चित्र आहेत एकूण, आणि त्याचा किती पसारा आहे, हा सगळा ते एका ऑडिओ व्हिज्युअल माध्यमात आपण कैद करूयात. सो 2019ला पहिल्यांदा तो प्रयत्न केला की ती एक 8 मिनिटाची आपण ती शॉर्ट
डॉक्युमेंटरी आपण पाहणार आहोत. त्याच्यात 2019 नंतर ती फिल्म बऱ्यापैकी सगळीकडे पसरत गेली. ती इटलीमध्ये दाखवली किंवा आणखीन बऱ्याच ठिकाणी दाखवली. मोठ्या डॉक्युमेंटरीचं एक छोटं स्वरूप असं त्याचं मूळ स्वरूप आहे. त्याच्यानंतर ती फिल्म वेगवेगळ्या ठिकाणी गेली. त्याच्यातनं कातळ शिल्प निसर्गयात्री संस्थेला DST डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडनं त्याचं काम पुढे जाण्यासाठी म्हणून फंड रेज झाला. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे याच्यामधला दुसरी जी फिल्म आहे ती स्टोन अँड एज हे पुण्यातले एक चित्रपट दिग्दर्शक आहेत विवेक वाघ. तर त्यांनी स्टोन अँड एज नावाची फिल्म बनवली. ती फिल्म आत्ता आपल्याला उपलब्ध नाही आहे आणि दुर्दैवानं विवेक वाघ सर पण आत्ता आपल्यात हयात नाही आहेत. तर ती स्टोन अँड एजचं ट्रेलर आम्ही आत्ता यांनी दाखवतो आहे, कारण तुषार जोशी सरांचे मित्र आहेत आणि त्यांनी ते प्रॉमिस केलं होतं की ती फिल्म इथे दाखवता येईल. पण आत्ता ती फिल्म दाखवता नाही येत आहे, पण किमान त्याचं ट्रेलर आपल्याला पाहता येईल. हे 4 मिनिटाचं ट्रेलर आहे. कातळ शिल्पाचं 7.5 मिनिटाचं फिल्म आहे. आणि एकूण जेव्हा हे काम जगभरात पोहोचतं आहे किंवा त्याची दखल घेतली जाते आहे, तेव्हा नेमकं तिथे कोकणात या प्रत्येक गावांमध्ये जिथे चित्र आहेत त्या ठिकाणी किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात नेमकं काय होतं आहे, तिथे काय बदल घडतो आहे किंवा तिथे काय परिवर्तन होतं आहे, याच्यासाठी आम्ही एक यूट्यूबची सिरीज तयार केली आहे जी 15 एपिसोड्सची आहे. निसर्गयात्री चॅनलवरती तुम्हाला ती पाहता येईल. निसर्गयात्रीचं फेसबुकला पण चॅनल आहे आणि यूट्यूबला पण आहे. तिथे त्यांच्या रेग्युलरली ज्या काही दैनंदिन घडामोडी आहेत त्याचं ते तिथे पोस्टिंग करत असतात. हा मी सगळा उद्देश सांगायचा असा आहे की तिथे रत्नागिरीमध्ये या सगळ्या प्रकारचं काम रोज दिवशी घडत असतं. अनेक गोष्टी घडतात, पण त्याचं प्रत्येकच वेळी प्रदर्शन कुठे करता येईल असं होत नाही. तर ह्या मागच्या म्हणजे मी गेल्या 6 वर्षापासून व्हिडिओ डॉक्युमेंटेशन या स्वरूपात रत्नागिरी आणि कातळशिल्प या विषयावरती काम करतो आहे. भाई रिसबूड किंवा सुधीर रिसबूड त्यांचा प्रवास आपण आत्ता मुलाखतीमधनं पण मांडणारच आहोत. फक्त तो ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामध्ये आत्ता आपल्यासमोर दिसणार आहे त्याचा आवाका समजण्यासाठी. तर आपण आता त्या तिन्ही फिल्म्स बघूयात. ही कथा आहे मानव निर्मितीची, तिच्या पिढ्यांची, तुमची, आपली, आपल्या पूर्वजांची, ज्यांनी काहीतरी मांडून ठेवलंय आपल्यासाठी. ही गोष्ट आहे कोकणाची, चित्रांची, प्राण्यांची, मानवी संस्कृतीची आणि सभोवतालची. ही कथा आहे कातळाची, कातळ शिल्पांची. जसं सुरुवातीला सांगितलं की 2019 साली केलेलं ही पहिलं डॉक्युमेंटेशन आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आत्ता 2025पर्यंत अपडेट झालेल्या आहेत किंवा कातळ शिल्पांचे नंबर्स असतील किंवा गावाचे नंबर्स असतील ते बऱ्यापैकी वाढले आहेत. त्याच्यात संदर्भात आपण बोलताना सविस्तर माहिती घेऊच यात. याच्यामध्ये आत्ता दुसरं जे आहे ते विवेक वाघ यांनी जी स्टोन अँड एज नावाची फिल्म केली आहे त्याचं हे ट्रेलर आहे. हे दाखवण्यामागचं महत्त्वाचं कारण 2 आहेत. एक तर या विषयाचा आवाकानंतर किती मोठा झाला किंवा वाढला आणि विवेक वाघांनी केलेली कलाकृती काय आहे नेमकी ह्याचं ट्रेलर आपल्याला पाहता येईल. धन्यवाद. आपण जी निर्मिती करतो ती कला आहे हे माहिती नव्हतं, तरी ती कला आहे की नाही हा प्रश्न. Then we slowly came to know that this is not just a project or just a picture of this. It's a life moment. कातळ शिल्प म्हणजे दगडावर कोरलेली चित्र. खरवडलेली असं खरं त्याला चांगला शब्द आहे. खोद चित्र हा अर्थवाही शब्द आपण वापरला पाहिजे. त्याला उठाव चित्र असं मी म्हणेन. कातल शब्द का प्रयोग करके वो संस्कृति जहाँ से ये चीज़ निकली है
उससे हम उसको कनेक्ट. याच्यातनं आपल्याला त्याचा मोठा आवाका लक्षात येईल आणि एकूणच सगळं काम हे प्रचंड मोठं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कातळशिल्प संदर्भात काय काम चालू आहे किंवा कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची मांडणी आहे. आता परिवर्तन ही जी सिरीज आहे त्या सिरीजचं हे फक्त ट्रेलर आहे असं आपण म्हणूयात. त्याच्या प्रत्येक टप्पा हा सलग सिरीज म्हणून यूट्यूबवरती अपलोड होतो आहे. कातळशिल्पाच्या एकूणच प्रवासात म्हणजे प्रचंड लोक किंवा प्रचंड तज्ज्ञ मंडळी किंवा गावकरी असे सगळे वेगवेगळ्या प्रकारात इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यामध्ये तिथे नेमकं तिथे स्थानिक पातळीवरती काय बदल होत आहेत किंवा तिथे त्यांना कशा प्रकारची मदत होती आहे या सगळ्याचं याच्यातनं छोटंसं डॉक्युमेंटेशन आहे. इथे आता एक छोटासा एक हॉटेल व्यवसाय आहे आणि आता हे चित्र जेव्हापासून हळूहळू प्रसिद्धीस यायला तर तुम्हाला असं काही जाणवलं की आपल्या व्यवसायामध्ये एक थोडाफार प्रमाणामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे? हो, नक्कीच. म्हणजे असं आता येताना पर्यटक येतात ते पहिलं कातळशिल्प कुठे आहे किंवा कोण दाखवेल का अशी माहिती मिळते. म्हणजे आपल्याला समजतं की हे कस्टमर आलेले आहेत ते कातळशिल्पासाठीच आलेले आहेत. कातळशिल्पात आपण व्यवसाय फायदा होतोय मला असं काय नाही. म्हणजे रिक्षा धंद्यापेक्षा त्या धंद्यात थोडंसं मार्जिन भरपूर आहे. आता पण आलेल्या लोकांचे 60-65% लोकांना परत येण्याची आवड आहे आणि फोन करत असतात. एखादं पर्यटन स्थळ हे जेव्हा नव्याने ओळखलं जाऊ लागतं, नव्याने उदयास येतं किंवा नव्याने सुरू होतं त्यावेळी तिथे बेसिक गोष्टी असतात म्हणजे फॅसिलिटीज देणं. धन्यवाद राहुलजी. राहुलजींच्या प्रभावी लघुपटांच्या प्रस्तुतीकरणामुळे आपण कोकणातल्या कातळशिल्पातल्या जिवंत सृष्टीत एका पद्धतीने डोकावून पाहिलं. हजारो वर्षांपूर्वीच्या माणसाची कुतूहलपूर्ण दृष्टी, त्याची कल्पनाशक्ती आणि निसर्गाशी त्याचं नातं याची एक झलक आपल्याला दिसली. आता या पडद्यामागील दृश्यांवर अधिक प्रकाश टाकणार आहे ते व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतः दशकभराहून अधिक काळ या शिल्पांचा शोध घेतला, त्यांचं संरक्षण केलं आणि त्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केलेत. कोकणातील कातळशिल्पांच्या शोधापासून ते संवर्धनापर्यंत कार्य केलेले सुधीर रिसबूटजी आज आपल्याला त्यांच्या अनुभवांबद्दल सांगणार आहे. मी माननीय सुधीरजींना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सुधीरजींनी कोकणातील कातळशिल्पांचा शोध, संशोधन, संरक्षण आणि संवर्धन या सर्व पातळीवरती भरीव कामगिरी केलेली आहे. 2012 पासून कोकणातल्या सुमारे 110 गावांमधल्या 2500हून अधिक कातळशिल्पांच्या दस्तऐवजीकरणामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. कातळशिल्पांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी आजवर 500हून अधिक कार्यक्रम घेतले आहेत. युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत कातळशिल्पांसंबंधित 9 स्थळांना स्थान मिळवून देण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत श्री राहुल नरवणेजी. तर चला पुढचे 20 मिनिटं आपण या विचारमंथनाच्या प्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार. आत्ताच आपण या सगळ्या प्रवासाचं व्हिडिओ डॉक्युमेंटेशन पाहिलं. त्याचा मागचा 12-13 वर्षाचा प्रवास आपण याच्यातनं काही प्रमाणात पाहू शकलो. पण मुळातच हा सगळा प्रवास कसा सुरू झाला किंवा तुम्ही पहिलं कातळशिल्प कधी पाहिलं किंवा त्याच्या शोधामागचं नेमकं काय कारण आहे हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम मी तुषार जोशी सर, त्यांचे संबंध टीम आणि तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो की एक निमित्त मिळालं की आपल्याबरोबर एक संवाद साधायचं, की हा विषय कुठेतरी मांडत ठेवणं. गेली अनेक वर्षांचा जो प्रवास आहे तो सातत्याने चालू आहे. त्याचबरोबर मी एक आज फक्त माझा चेहरा तुम्हाला दिसतोय पण माझ्याबरोबर अनेक लोक आज बरोबर आहेत. धनंजय मराठे असून देत, डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई असून देत, नवीन कलाकार ऋत्विज आपटे किंवा त्यांच्यासारखे तरुण मंडळी असून तेजस गर्गेंसारखे व्यक्तिमत्व असून देत, मला लाभलेले प्रके घाणेकर सरांसारखे मार्गदर्शक असून देत आणि असे अनेक, म्हणजे मी ज्ञात अज्ञात अनेक लोक म्हणतो की मी एकटा नाही आहे. मी जे म्हणतो, मी ज्याला मी म्हणतोय त्यावेळेला ह्या सगळ्यांच्या वतीने मी म्हणतोय. त्यामुळे मी त्या सगळ्यांचेही सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करून त्यांच्यामुळे आज आपण इथे संवाद साधतोय. कातळशिल्पांचा आमचा शोधाचा प्रवास हा जरी एका दिवसाचा नाही आहे खरं तर, तो त्याच्यासाठी
काही अनेक गोष्टी मागे घडत गेलेल्या आहेत, वेळेअभावी मी काही सांगत नाही आता, परंतु जवळपास एक 10-12 वर्षांचा निसर्गातल्या प्रवासातनं कुठेतरी त्या कातळशिल्प म्हणजे आडवळणावरचं कोकण नावाची एक संकल्पना आम्ही घेऊन चाललो, की ज्याच्यामध्ये इतिहास आहे, त्याच्यामध्ये जैवविविधता आहे, त्याच्यामध्ये संस्कृती आहे, आणि त्याच्यातलाच एक भाग कातळशिल्प. कारण लहानपणापासून कुठेतरी पाहिलेली घाणेकर सरांमुळे त्याच्यामध्ये अजून एक टप्पा पुढचा गेलेला, आणि त्याची कुठेतरी परिणिती कुठेतरी धनंजय मराठेंची गाठभेट होणं, एक विचार दुसऱ्याच्या मनामध्ये जाणं आणि तिथून तो प्रवासाला सुरुवात होणं. कातळशिल्पांचा डेडिकेटेड प्रवास आमचा 2012पासून सुरू झाला. पहिली 2-2.5 वर्ष आम्ही जवळपास अंधारामध्ये प्रवास होता, आणि 2015 एप्रिल 2015 मला वाटतं त्या दिवशी आम्ही पहिलं कातळशिल्प एका धनगराच्या मुळे मिळालं. त्याने सांगितलं काहीतरी खरडलेलं आहे आणि अमुक ठिकाणी, कातळशिल्प वगैरे आपण आज शब्द वापरतो, आणि तिथे तो प्रवास आमचा सुरू झाला. आणि त्या प्रवासामध्ये तो जो आहे तो राजापूर तालुक्यातलं गोवळ नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी तो प्रवास आमचा खऱ्या अर्थाने सुरू झाला. आणि प्रवासाची सुरुवात सांगायला मला खरंच आनंद वाटेल, कारण त्या प्रवासामध्येच निसर्गाने आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या. कारण त्या धनगरावरचे असलेल्या गप्पा, त्याच्यातनं मिळालेले ते संदर्भ, सुदैवाने आम्ही त्याच परिसरात वावरत असल्यामुळे त्या शब्दांचे अर्थ आणि ते शोधत जाणं. कारण त्याच्या अगोदर किल्ल्याने अभिमान शिकवला होता, किल्ल्यांवरती काम करत होतो. पक्ष्यांनी मला उंच आकाशात उत्तुंग बघायला शिकवलं होतं, पण कातळशिल्पांनी खाली बघायला शिकवलं. त्यामुळे ती जी त्या शोधणं आहे, कारण जे दिसतच नाही नजरेला ते शोधायचं आहे. महत्त्वाची गोष्ट की जे नजरेलाच दिसत नाही आहे आणि त्याचा प्रवास करायचा आहे. आणि आम्ही गेलो त्यावेळेला सुदैवाने त्याने दिलेले संदर्भ खूप सुंदर होते. त्यामुळे तरी देखील आम्ही एक 5-6 तास भटकत होतो. 5-6 तासानंतर एक रेषा नजरेस आली. इथे दगडांचा भाग खूप महत्त्वाचा आहे. कोकणातला जांभा दगड आणि आम्ही दगड दोघंही एकत्र आलो, आणि त्या दगडावरची रेषा कुठेतरी ते फ्रॅक्चर लाईन्स कुठली, क्रॅक लाईन्स कुठली, त्याच्यानंतर तुमचे डिप्रेशन्समधनं तयार झालेल्या लाईन्स कुठल्या, हे कुठेतरी जाणीव होती, त्याचा अर्थ माहीत नसले तरी. आणि माणसाने म्हणजे मुद्दामून निर्माण केलेली रेषा, ह्याच्यातली तो फरक पहिला जाणवला. आणि माझं सुदैव असं आहे की मी पक्षी जीवनामध्ये वावरणार आहे, आणि पहिलंच चित्र मिळालं तेच पक्षाचं चित्र मिळालं, आणि ते शिकारी पक्षाचं चित्र होतं. नंतर मग तिथून तो प्रवास सुरू झाला. तो त्याच दिवशी, ज्या दिवशी आम्ही साईटवरती गेलो होतो, त्या दिवशी सकाळी साधारणपणे 8:30-9ची वेळ असेल आम्हाला ते चित्र प्रत्यक्ष मिळेपर्यंत. आणि प्रचंड गरम होत होतं, अफाट गरम होत होतं. म्हणजे सकाळी ही 9ची वेळ, म्हणजे घामाने अंग अखंड ओलं झालं होतं. म्हणजे एका टप्प्यावरती आम्ही म्हटलं आता साईट सोडूया, आपण निघूया, म्हणून आम्ही ते परत निघालो. आणि वादळाने प्रवेश केला. प्रचंड मोठा पाऊस पडला त्या दिवशी. आम्ही जेमतेम गावापर्यंत पोचलो होतो. कदाचित ते वादळ आत्तापर्यंत चालूच आहे. आणि तिथे ते निसर्गानेच आम्हाला शिकवलं की कातळशिल्प ते चित्र पाहायची कशी, ती चित्र मातीखाली कशी जातात, त्याच्यावरती सातत्याने गोष्टी येतात कशा. म्हणजे ज्या आम्ही एक दिवस आड सोडून परत तिसऱ्या दिवशी आम्ही साईटवरती गेलो, जे आम्ही चित्र पहिलं साफ केलेलं होतं ते सगळं दिसेनासं झालेलं होतं. म्हणजे काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. त्यामुळे कोणीही शिकवण्याच्याऐवजी कातळशिल्पांच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, गेल्या 12 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला मोठी शिकवण जर कोणी दिली असेल तर ती निसर्गाने. आणि तीच शिकवण घेऊन आजचा टप्पा, आज आपण जवळपास 110 गावातून 220 ठिकाणी 2832 क्षेत्रांपर्यंत पोचलो आहे. अर्थात हा प्रवास चालूच आहे सातत्याने, पण ती जी शिकवण आहे आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये भेटलेले अनेक सहप्रवासी. सुंदर. ही जी चित्रं सापडत आहेत किंवा ही चित्रं आहेत, याचा कोकणाचा इतिहास म्हणून नेमका काय बदल झाला आहे, कोकणाच्या इतिहासात काय भर पडली आहे, आणि एकूणच भारताच्या किंवा जगाच्या दृष्टिकोनातून ही चित्रं किती महत्त्वाची आहेत? कोकणच्या इतिहासामध्ये भर काय पडले हे माझ्यापेक्षा इतिहास संशोधक जास्त सांगू शकते नाही, परंतु ज्ञात माहितीनुसार म्हणजे सातवाहनांच्या कालखंडाच्या पाठीमागे कोकणामध्ये माणूस राहत होता की नव्हता याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते किंवा आजही होतात. कातळशिल्पांनी हा जो मधला जो प्रवास आहे किंवा अश्मयुगीन कालखंडामध्ये किंवा प्रागैतिहासिक कालखंडामध्ये माणूस वावरत होता याच्यावरती निश्चितच भरीव अशा प्रकारची गोष्ट ह्याच्यामध्ये आलेली आहे की थोडं मागे जायचं झालं तर गुहागर तालुक्यामध्ये सुसरोंडी नावाची एक गुहा आहे. त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक मराठे आणि मंडळींनी काम केलं होतं
आणि तिथे काही ॲश्युलियन फेजमधली काही स्टोन टूल्स रिकवर केली होती, जी साधारणपणे 85-90 हजार वर्षांच्या आसपास होती. आणि त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 300 ह्याच्या मधल्या टप्प्यामध्ये काहीच दिसत नव्हतं किंवा घडत नव्हतं. कदाचित ह्या कातळशिल्पांचा अभ्यास, कातळशिल्पांचा अभ्यास म्हणजे फक्त चित्रांचा अभ्यास नाही. मग अशा डॉक्युमेंटरीमधनं आलं की अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कारण आपल्याला प्रत्येकाला हेच पाहायची सवय असते, हा सूर्य हा जयद्रथ, म्हणजे हे कातळशिल्प 10,000 वर्षी कशावरनं म्हणतोयस, लगेच प्रश्न येतात उपस्थित. मग त्यावेळेला ते एव्हिडन्सेस शोधणं आणि हा एव्हिडन्स शोधण्याचा प्रवासही सुरू आहे. आणि त्या प्रवासातनं कोळोशीसारखं एक ठिकाण आमच्या समोर आलं की ज्या ठिकाणी केव साईट आहे एक, आणि राज्य पुरातत्व विभाग, निसर्गात्री संस्था, आयसर मोहाली असे आम्ही एकत्र गेली 3 वर्ष काम करतो. आणि त्या कामातनं काही स्टोन टूल्स रिकवर झाली, काही हजारांच्या संख्येत रिकवर झालेत. त्याचं डेटिंगही सुदैवाने आत्ता गेले 3 वर्ष काम चाललं आहे. पहिल्या टप्प्यातलं एक्सकॅव्हेशनचं डेटिंग आत्ता रिसेंटली 2 महिन्यापूर्वी आलं आहे. आणि त्या डेटिंगच्या आधारे असं लक्षात आलं की साधारणपणे 40-42 हजार वर्ष ते 10,000 वर्ष या कालखंडातला तो सगळा भाग आपल्याला दिसतो. आणि त्याच्यातली जी स्टोन टूल्स आम्हाला मिळाली, रिकवर झाली, आम्ही जसं आत्ता आपण डॉक्युमेंटरीतनं पाहिलं की वेगवेगळ्या टप्प्यामध्ये प्रचंड अभ्यास चालू आहे. तर काही सर्वेतनं, आर्किओलॉजिकल सर्वेतनं आम्हाला जवळपास 36 साईट्सवरनं आम्ही स्टोन टूल रिकवर केली आहे ओपन सरफेसवरनं. आणि त्याची टायपॉलॉजी आणि केव्ह साईट्समध्ये मिळालेली स्टोन टूल्स आहेत त्याची टायपॉलॉजी सिमिलर आहे. म्हणजे गेली 40,000 वर्षाच्या आसपासपासून माणूस या सड्यांवरती वावरतो एवढं नक्की आहे. आता हा एकंदरच कोकणाचा इतिहास म्हणण्यापेक्षा हा प्रादेशिक भाग आहे. भारताच्या इतिहासातच एक वेगळा प्रकाश टाकणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कातळशिल्प आणि जागतिक प्रवासाचा प्रश्न आहे की कोकणातल्या चित्ररचनांचा आकार जो आहे, त्याच्यातला आशय विषय जो आहे, तो त्याच्यातला जो पसारा आहे, ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं तर भारतामध्ये तर अशा प्रकारच्या रचना कुठेच नाही आहेत. आणि जगाच्या पाठीवरतीही अभावाने आहेत. म्हणजे माणसाच्या कलात्मक उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये जे काही टप्पा असेल तो मी म्हणेन 10 वर्षापूर्वीचा असेल, कदाचित 10,000 वर्षापूर्वीचा असेल. ह्याच्यामध्ये एक वेगळे पण अशा गोष्ट घेऊन येणारी एक गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. ती सगळ्याच मानवी म्हणजे इतिहासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. तिसरी गोष्ट अशी सांगेन, मी अभिमानानेच सांगेन की आज युनेस्कोच्या दरबारी आपण जवळपास 9 साईट्स घेऊन गेलेलो आहोत कोकणातल्या प्रांतात. कोकण प्रांत आपण फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा एवढाच राहतो लोकांच्या डोळ्यासमोर. मी म्हणेन पालघरपासून खाली कन्याकुमारी, सह्याद्रीचा पश्चिम भाग सगळा. तर हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये जर आपण ठराविक प्रदेशाचा, दक्षिण कोकणचा भाग भौगोलिकदृष्ट्या केला तर त्याच्यातल्या आजच्या तारखेला 9 साईट्स युनेस्कोच्या दरबारी, जागतिक वारसा स्थळाच्या दरबारी आहेत. त्याचबरोबर किल्ले, आत्ता मराठा किल्ल्यांचे आपण जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला, त्याच्यापैकी 3 किल्ल्यांचा समावेश ऑलरेडी तिथे आहे. सह्याद्रीसारखी बायोडायव्हर्सिटी त्याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्यांची एकत्रीकरण केलं तर 12 साईट्स आपल्या आज जागतिक वारसा स्थळाच्या 3 साईट्सना मिळालेल्या आहे, 9 साईट्स प्रवासात आहेत. ह्याचा एकत्रित जर विचार केला ना तर अखंड भारतामध्येच ही गोष्ट युनिक आहे की एका प्रदेशातनं एवढ्या गोष्टी जागतिक वारसा स्थळाच्या साठी जाणं. आता ह्याचा थोडासा आपण वेगळा जाऊन, सगळेजण सुशिक्षित आहोतच, की एक वेगळा जाऊन आपण केला त्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ह्याचं मोल किती आहे तुमच्या लक्षात येईल. येणाऱ्या 10 वर्षानंतर तिथली परिस्थिती एक आंतरराष्ट्रीय टुरिझमच्या माध्यमातून पूर्णपणे बदलून जाईल, हा विश्वास आहे आणि तुमची साथ आहे. आत्ता डॉक्युमेंटरीमध्ये बघितलं की घाणेकर सर म्हणतात की याच्या संवर्धनासाठी काहीतरी काम झालं पाहिजेत किंवा ती जपली गेली पाहिजेत. आणि एक्झॅक्टली दुसऱ्या साईडला ठाकूर देसाई सर म्हणत आहेत की ते असंख्य वर्ष जे टिकलं गेलं आहे त्याच्या संवर्धनाची वेगळी काय गरज आहे. तर खरंच या सगळ्या चित्रांच्या संवर्धनाची किंवा त्याच्या डॉक्युमेंटेशनची काय गरज आहे? डॉक्युमेंटेशनची गरज मुख्यतः मी डॉक्युमेंटेशनमधून सुरुवात करतो. पहिलं म्हणजे डॉक्युमेंटेशनची खरंच गरज आहे. मी नाकाला जीभ लावत नाही, परंतु सांगणं क्रमपात्र आहे की कदाचित मी हा एकमेव माणूस असे की त्याने ही जवळपास 3000 चित्रं पाहिलेत, बाकी कोणीच नाही पाहिलेली. आणि ही चित्रं मला दुसऱ्याला समजावून सांगायची झाली तर त्याला ते पाहायचं असेल तर किमान 3 वर्ष पाहिजेत ह्या एवढ्या ठिकाणी फिरणं. म्हणजे मग अशा वेळेला अभ्यासाची दिशा असून दे किंवा लोकांना सांगण्याची दिशा असून दे, डॉक्युमेंटेशन हा कळीचा भाग आहे की ही गोष्ट लोकांसमोर तर नेणं, त्यातल्या बारीक सारीक डिटेल्स पाहणं. म्हणजे डॉक्युमेंटेशन फक्त त्या चित्राचं डॉक्युमेंटेशन नाही आहे, आम्ही त्या लँडस्केपचं डॉक्युमेंटेशन करतो. त्या परिसरामध्ये उगवणारी फुलं असून देत, त्या परिसरामध्ये असलेल्या काही सांस्कृतिक काही गोष्टी जर असतील तर त्या असून देत, तिथे गेल्या 100 वर्षामध्ये काय बदल घडलेले आहेत
म्हणजे भौगोलिकही जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा काय बदल झालेले आहेत ह्याही गोष्टींचा आम्ही टिपायचा प्रयत्न करतो. मग अगदी सांगायचं झालं तर कुठलाही इंचसुद्धा सोडायचा प्रयत्न आम्ही करत नाही. मग जे काही उपलब्ध साहित्य असतील त्याच्यातनं ते पुढे सरकत जातं, नवनवीन टेक्नॉलॉजी ॲड होते, ते अजून त्याच्यामध्ये ॲडिशन्स होतात. ह्या चित्रांकडे पाहत असताना आमचा स्वतःचा गोंधळ आजही होतो. म्हणजे नवीन साईट आहे, काहीतरी नवीन देऊन जाते, एक विचारांची इमारत उभी केलेली असे धाडकन कोसळून पडते एखादी नवीन साईट मिळाल्यानंतर. तर त्या साईटचं जे कम्पॅरिझन आहे कळणं, मी साईटवरती पाहणं, मॅन्युअल डॉक्युमेंटेशनमध्ये खूप अडचणी असतात, म्हणून डिजिटल डॉक्युमेंटेशनचा आधार घ्यायचा, त्याचं ॲनालिसिस करायचं, त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत. संशोधनाच्या दृष्टिकोनातून डॉक्युमेंटेशन हा त्याचा पाया आहे. म्हणजे तो पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने संशोधन सुरू होतं. म्हणजे मी जाऊन पाहिल्यानंतर संशोधन नाही होत, तर ह्या सगळ्या प्रोसेस संपल्यानंतर संशोधनाचा पट्टा सुरू होतो. दुसरी गोष्ट आहे की ठाकूर देसाई सर किंवा घाणेकर सरांनी त्याची गरज आहे वगैरे. दोन गोष्टी आहेत. कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ज्यावेळेला विचार करतो की त्या पुरातत्वीय गोष्टीचं ज्यावेळेला आपल्याला ते संरक्षण करायचं आहे, तर त्याच्यामध्ये दोन टप्पे असतात. कन्झर्वेशन हा छोटासा शब्द इंग्रजीत आहे, म्हणजे आमच्यासाठी संरक्षण आणि संवर्धन मराठीतले दोन सुंदर शब्द आहेत. तर संरक्षणामध्ये फिजिकल संरक्षण आणि लिगल संरक्षण अशा दोन गोष्टी आहेत. फिजिकल संरक्षणामध्ये आपल्याला ती साईट जपायची आहे. आता इथेच गोंधळ होतो बेसिकली, की तो जो दगड आहे तो दगड समजून घेणं गरजेचं आहे. कातळ इथे खूप मोठा प्रश्न आहे की कातळाच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याची स्ट्रेन काय आहे, त्याची मेकॅनिकल स्ट्रेन काय आहे, त्याची इलॅस्टिसिटी काय आहे, त्याची केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, आणि त्याच्यातनं त्याला काय मिळालेलं आहे, आणि त्याच्यावरती मी मुद्दामून काही करायचं का, म्हणजे ते कन्झर्वेशन झालं. ते कन्झर्वेशन नाही आहे. तर आपल्याला फक्त त्याला सुविधा द्यायची आहे, म्हणजे मेंटेन करायचं त्याला, की इतके वर्ष त्याच्यावरनं काही गुरांचा वावर आहे. आता गुरांच्या वावरामुळे काय झालं का, त्याचं उत्तर नाही आहे. माणसांच्या वावरामुळे झालं का, त्याचं उत्तर नाही आहे. आत्ता धोके कसले आहेत, तर बेसिकली जी डेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू आहे, आपण रस्ते करतोय खूप मोठ्या प्रमाणावर, खूप मोठ्या प्रमाणावर बागायती करतोय, मोठमोठ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज येत आहेत. त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियली डेव्हलपमेंट होते. याच्यातनं त्या नाहीशा व्हायची शक्यता आहे आणि ती थांबवणं अपेक्षित आहे. तर हे दोन विषय आहेत की कन्झर्वेशन म्हणजे प्रत्यक्ष त्या चित्रांचं संरक्षण करणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे, आणि ह्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींपासून त्याला थांबवणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे. अशा दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे ठाकूर देसाई सरांचं म्हणणं आहे हे ते प्रत्यक्ष चित्र वाचवण्याच्या म्हणजे त्याच्यासाठी म्हणून, आणि घाणेकर सरांचं आहे की ह्या सगळ्या आत्ता जे काही धोके समोर उभे आहेत त्याच्यातनं आपण कसं त्याला संरक्षित करू शकतो अशा याच्यातनं. आणि यासाठी सगळा प्रवास चालू आहे. म्हणजे ज्या दिवशी पहिली साईट मिळाली, कारण पावसानेच शिकवलं ना मी म्हटलं तसं, आणि त्या दिवसापासूनच सुरू आहे संरक्षण संवर्धनाचा प्रवास. हा त्या क्षणापासून सुरू झालेला आहे. कारण सुदैवाने मी किल्ला, आम्ही पक्षी, जैवविविधता ह्याच्यातनं वावरत असल्यामुळे हे कसं वाचवायचा हा पहिला प्रयत्न आहे. दुसरा, मी मूळतः इंजिनियर आहे, कारण उपयोजिता ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते टिकणं आणि या गोष्टी करणं अपेक्षितच आहे. धन्यवाद. फक्त शेवटचा एक प्रश्न विचारतो जो सगळ्यांसाठीचा असेल. कातळ शिल्प पाहायची असतील तर निसर्गयात्री संस्था त्याच्यासाठी काय करतं, किंवा कोणाला पाहायची असतील या सगळ्यांमध्ये तर ती कशी पाहिली जाऊ शकतात? निसर्गयात्री संस्था किंवा भैरीजबूड, धनंजय मराठे म्हणून तुम्ही कधीही कुठल्याही क्षणाला संपर्क साधू शकता. सगळ्याच्या सगळ्या साईट्स बघणं हे अवघड आहे, खूपच अवघड आहे. वेळेच्या दृष्टिकोनातनं पण, जाण्याच्या दृष्टिकोनातूनच पण. काही ठिकाणी मध्ये काही गोष्टी घडलेल्या असल्यामुळे काही वादविवाद पण त्याच्यामध्ये आहेत. परंतु तरी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही 15 ते 20 साईट सिलेक्ट केल्यात की ज्याच्यातनं कातळशिल्पांची एक नेटकी ओळख समोरच्याला होऊ शकते. सध्या आम्ही असं ठेवलं आहे की रत्नागिरी शहरातच DSTच्याच माध्यमातून सुरू झालेला प्रोजेक्ट जरी संपला असला तरी आम्ही ते कंटिन्यू केलेलं आहे. कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र तिथे सुरू केलं आहे. त्या ठिकाणी एक छोटं म्युझियम आहे. आम्ही शक्यतो सांगतो की तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी या, विषयाला ओरिएंट व्हा पूर्णपणे, आणि मग आपण कातळशिल्प पाहायला बाहेर जाऊ. आणि रत्नागिरी शहर आम्ही शक्यतो ते सेंटर केलं आहे की तिथून नॉर्थ साईडला म्हणजे जयगड साईडला, तिथून पूर्वेकडे आणि तिथून दक्षिणेकडे असे 3 सर्किट्स तयार केलेली आहेत. आणि त्या सर्किट्समधनं ह्या गोष्टी आपल्याला पाहता येतात. एक 8-10 दिवसाचं इंटिमेशन जर आम्हाला तुम्ही देऊ शकलात तर पुढच्या गोष्टी अरेंज करणं खूप सोपं होतं. किंवा त्याच्यामध्ये फक्त कातळशिल्प नाही आहेत तर तो अखंड लँडस्केप समजून घेणं हीच प्रक्रिया आहे. मग तिथला समुद्रकिनारा असून दे, कोकणामध्ये तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरती येता, पण मी अभिमानानं सांगतो की रत्नागिरी जिल्ह्याला 6 प्रकारचे समुद्रकिनारे लाभलेले आहेत. जगामध्ये कुठे नाहीत तसे किनारे आहेत. म्हणजे तेही वेगळेपणे परिसर कसा पाहायचा आपण, मंदिरं आहेत आपल्याकडे, तिथली संस्कृती आहे, तिथली खाद्य संस्कृती, ह्याचा सगळ्याचा मिलाप करायचा आम्ही प्रयत्न करतो. कारण कातळशिल्प हा त्या लँडस्केपचा एक भाग आहे.
आणि ते ज्या वेळेला त्या लँडस्केप सकट पाहाल तुम्ही, त्यावेळेला ती कातळशिल्प तुम्हाला ती तुमच्याशी बोलायला लागते. म्हणजे मी आज 15 वर्षानंतर आज म्हणतोय, आज ती माझ्याशी बोलतात. आणि ही बोलण्याची प्रक्रिया जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी कोणतरी सोबत अपेक्षित आहे. आम्ही आहे, आमची टीम आहे सुदैवाने. अगदीच काही नसलं तर आत्ता मगाशी तुम्ही पाहिलेच, काही रिक्षावाले असून देत, काही हॉटेलवाले असून देत, ते तुम्हाला तिथे साईटवरती घेऊन जातील, ते तुम्हाला दाखवतील इथपर्यंत साईट आहे वगैरे. सो ह्या गोष्टी सहजपणे करणं शक्य आहे. धन्यवाद सर. इथून नंतर आपण ब्रेकमध्ये भाईंशी संवाद साधूच यात. मी सगळ्यांचाच आभार मानतो, कारण आपल्याला नंतरचं एक व्याख्यान सुंदर ऐकायचं आहे. मी स्वतः वैयक्तिक माझ्याबद्दलचा फक्त अनुभव शेअर करतो की मी या क्षेत्रात व्हिडिओ डॉक्युमेंटेशन आणि हेरिटेज याच्यामध्ये मंजिरी भालेराव मॅममुळे आलो आहे खरं तर. आणि त्यांच्यासमोर हे सगळं मांडता येतं ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि थँक्यू सो मच. भाई रिसबुड आणि राहुल नरवणे जी यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संवादातून हजारो वर्षांपूर्वी कोकणातलं मानवी कुतूहल, कल्पकता आणि संस्कृतीच्या खुणा असं असलेल्या कातळ शिल्पांचा आपण मागोवा घेतला. या आद्य अभिव्यक्तींपासून पुढे येत भारतीय कलेनी परिपूर्णतेकडे झेप घेतली आणि तिचं सर्वोच्च वैभव आपण अनुभवतो ते म्हणजे वेरूळच्या लेण्यांमध्ये. जिथे आदिम मानवी हातांनी दगडावर कोरलेलं रेखाटन दिसतं, त्याच भारतभूमीमध्ये शतकांनंतर मूर्तिशास्त्र, वास्तुशिल्प, स्थापत्य आणि भारतीय तत्त्वज्ञान याचा अद्वितीय संगम घडताना दिसतो. आता आपण त्या परिष्कृत शिखराकडे म्हणजेच वेरूळच्या अमर वैभवाकडे मार्गक्रमण करणार आहोत. आणि ते करण्यासाठी आपल्याला आज लाभले आहेत श्री रवींद्रजी बोरावके. मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करते. मूर्तिशास्त्राचे अभ्यासक असलेले रवींद्र बोरावके गेली 7 वर्षे वेरूळ इथल्या लेण्यांचं डिजिटल पुनर्रचना या विषयावरती काम करून राहिले आहेत. या प्रकल्पासाठी त्यांना इन्फोसिस फाउंडेशन आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे देण्यात येणारी फेलोशिपसुद्धा प्रदान झालेली आहे. भांडारकर संस्थेतर्फे त्यांचे रिइन्व्हेंटिंग एलोरा हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. हे आवर्जून सांगावंसं वाटतं की या मंचाच्याच बाहेर हे पुस्तक आज 40% सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे. सध्या वेरूळमधल्या जैन गुफांमधली चित्र या विषयावरती रवींद्रजी काम करतात आहेत. तर चला मग पुढची 40 मिनिटं या प्राचीन वारशाची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणारी पुनर्रचना प्रत्यक्ष रवींद्र बोरावके यांच्याच तोंडून आपण ऐकू. भाई, तुमच्या आणि माझ्यामध्ये बरंचसं कधी साम्य वाटायला लागलं आहे. दोघे दगडामध्ये बघतात आणि दोघे दगडच आहेत. दोघांनी दगडामध्ये शोधण्याचं काम बालराव मॅडमनी केलेलं आहे. दोघंही आपण इंडोलॉजीमध्येच शिकलो. दोघांचे गुरु बरेचसे सेम आहेत. फॉर्च्युनेटली दोघंही इंजिनियर आहेत बेसिकली, तेही कॉमन आहे. हा प्रवास साधारणपणे मी 7 ते 8 वर्षापूर्वी चालू केला. त्यावेळेला आपल्या पुण्याच्या जवळ एक भुलेश्वर नावाचं मंदिर आहे, तिथे आधी सुरुवात केली होती की त्या मंदिरांची आम्ही फोटोग्राफी करण्यासाठी फोटोग्राफीचे मित्र आम्ही सगळे एकत्र जायचो. फोटोग्राफी केली, त्यातून असं फील झालं की अरे ह्याच्यातल्या मूर्ती किती तोडफोड झालेली आहे, खराब झालेल्या आहेत, त्या जर ओरिजिनल असतं तर कशा दिसल्या असत्या. असा सगळा विचार करत करत मग काहीतरी थोडंफार केलं, काही पेंटिंग्स केले, काही डिजिटल म्हणजे आपल्या मोबाईलवरती काही काम केलं. आणि आता ह्याच्यासाठी कोणाला तरी विचारत ऑथेंटिक कसं बघायचं हे मला वाटलं म्हणून मला करण्यात काही मजा नाही काही ती. मग डेक्कन कॉलेजला गेलो. डेक्कन कॉलेजमध्ये हा विषय शिकवला जातो असं कळलं आणि तिथे मग शिंदे सर भेटले. शिंदे सरांनी दिगलुरकर सरांचं नाव सांगितलं. डायरेक्ट त्यांनी मोबाईल काढला आणि डायरेक्ट फोन लावला, दिगलुरकर सर माझ्याबरोबर एक ग्रहस्थ आलेले आहेत, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा आणि ही माझीशी विनंती आहे तुम्हाला, त्यांनी तुम्ही करावं असं.
आणि असं करत करत तो प्रवास येत गेला. मग तिथून कळलं की नाही इंडॉलॉजी हा विषय टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिकवला जातो व्यवस्थित. मग तो शिकवण्यासाठी तिथे गेलो, कारण जे काय नॉलेज पाहिजे ते ऑथेंटिक पाहिजे ही पहिल्यापासूनची माझी इच्छा होती. उगाच मला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जायचं नव्हतं. आणि मग ते करताना अजून लोक भेटत गेली. वेरूळचा हा प्रवास वाढतच गेला. हा प्रवास म्हणजे बहुतेक जवळजवळ 5-1 वर्ष तर मी माझाही करत होतो वेरूळच्याच टिपिकली कैलास लेणीवरती, म्हणजे जी महत्त्वाची लेणी म्हणलं ते की 16 नंबरची त्याच्यावरती. थोडंफार इकडे तिकडे भरकटला जायचं की थोडं हे बघ थोडं ते बघ. परत देगलूरकर सरांनी एकदा कान पकडले, नाही ते इकडे तिकडे भटकू नका, एका ठिकाणी लक्ष केंद्रित करा, फोकस करा. आणि त्याच्यानुसार मग करत गेलो ते. आणि म्हणून मग फक्त वेरूळ एवढंच सुरू झालं. तरी पण अधूनमधून काहीतरी मी अजंठाला पण चक्कर मारतोच, काहीतरी ते होतं, काहीतरी चेंज म्हणून लागतंच काहीतरी करायला. तर वेरूळ किती लोकांनी बघितलं असेल? ऑलमोस्ट सगळ्यांनी बघितलेलं आहे. वेरूळची कैलास लेणी किती लोकांनी बघितली? ती पण तेवढ्याच लोकांनी बघितली. वेरूळची रामेश्वर लेणी किती लोकांनी पाहिली? हात कमी झाले. वेरूळची जैन लेणी किती लोकांनी पाहिली? अरे थोडी वाढलीत आता परत. जनरली काय होतं की आपण वेरूळला जातो आणि वेरूळला गेल्यानंतर समोरचीच लेणी असते कैलास लेणी, सगळे आपल्याला गाईड वगैरे सगळेजण तिथे घेऊन जातात, ते आपण आनंदाने बघतो. ते बघता बघता पाय थकून जातात. मग बाकीच्या लेण्यांमध्ये जाणं कमी होतं. त्यातल्या त्यात जवळचे म्हणजे बौद्ध लेण्या किंवा 21 नंबरची लेणी इकडे जाणं कमी होतं. जैन लेण्यामध्ये जायला परत गाडी आहे तिकडे, ती गाडीने जाता येतं तिकडे, त्याच्यामुळे तेही बघणं होतं. पण मधल्या लेण्या काही बघणं होत नाही. तर माझा जो काही प्रवास केलेला आहे तो आपण समजून घेतोय. आपण जनरली आपण लेण्या पाहतो, या लेण्यातल्या मूर्ती पाहतो. या मूर्तींचं बरंचसं भाग हा त्याच्यातला खराब झालेला आहे, किंवा नैसर्गिक त्याला हानी झालेली असेल किंवा मानविक हानी झालेली असेल. तुम्ही म्हणता तसं ते पण नैसर्गिक पण हानी आहे या दगडांची. आणखीन त्या दगडांचं जिओग्राफिकली पण काही काही वेगळे कारणं आहेत त्याच्यातली. त्या दगडातला मूळ म्हणजे त्याचं मेन जे काही केमिकल्स वगैरे जे काय त्यातले, त्याच्यामुळे पण ही खराब होतात तो दगडच, त्याचा झिजतात तो दगड ते. तर ते झीज पण आहे, नैसर्गिक पण आहे, आणखीन मानवी पण आहे. पण हेच जर मूर्ती जर आपण त्या जेव्हा घडवल्या गेल्या मूर्ती तेव्हा जर बघितल्या असत्या तर कशा दिसल्या असत्या? म्हणजे इसवी सणाच्या साधारणपणे मे बी आपण 7वं-8वं शतक असेल किंवा त्याच्या आधीचं शतक असेल काही, तर त्यावेळेला ज्यावेळेस मूर्ती बनल्या गेल्या असतील त्यावेळेला कशा दिसल्या असतील, हे माझं जे काय परसेप्शन आहे, माझा जो काही अभ्यास आहे तो मी आता तुमच्यासमोर मांडतो आहे. आत्ता आपण पाहतो ही वेरूळचीच 21 नंबरची लेणी आहे की ज्याला रामेश्वर लेणं म्हणतात. ही पण मोनोलिथिक आहे, म्हणजे वरून खाली कोरलेली आहे ही. त्याच्या ललाट बिंबाला आहे तो लकुलिश आहे. मात्र या लेणीचा हा लेआउट आहे. या लेआउटमध्ये कुठली मूर्ती कुठं आहे ह्याचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. याला थोडक्यात मी डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा त्या लेणीचाच लेआउट इथे डावीकडे वरती दाखवलेला आहे. आणखीन हा रेड जो ॲरो आहे, तर ही मूर्ती या ठिकाणी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे की आपण व्हर्च्युअल तिथे आपण फिरतोय हे आपण फील करतोय तिथे आपण त्याला. तर आपण सुरुवातीला आपण जसं प्रदक्षिणा पथ आहे त्याच्याप्रमाणे आपण फिरतोय असं गृहीत धरा. आपण आता डावीकडची पहिली मूर्ती बघितली, ही गणेशाची आहे. त्याच्यात जर ओरिजिनल रूप जर त्याला द्यायचं म्हणलं तर हे असं असू शकेल. हे त्याचंच लाईन ड्रॉइंग आहे. थोडंसं पुढं गेलो आपण की ही गंगा आहे. ही गंगा ही सगळ्यात सुंदर मूर्ती अख्ख्या वेरूळच्या साईटमधली सुंदर मूर्ती आहे की जिथं आपण बघितलं की आपल्याला अरे एवढं सुंदर असंच आपल्याला फील होतं. हे एवढं सुंदर आपण बघणं आपण टाळतो आपण किंवा बघितलं जात नाही. म्हणून मी मुद्दाम आज तो इथं ठेवला की 21 नंबरचे ज्याच्यातलं जे काही सौंदर्य आहे ते बघावं आपण आत्ता.
हे त्याच्यातलं मकर जे आहे त्याच्यातले ती बघा, त्याच्यातले डिझाईन्स बघा. त्या देवीच्या डोक्यावरचं जे काही मुकुट म्हणू आपण तो वेगळ्या प्रकारचा आहे. हा नॉर्मल मुकुट नाही आहे, हा कोणत्या तरी वेगळ्या परदेशी असलेल्या स्टाईलचा काहीतरी आहे. इथे हा बघणं होतं. आतमध्ये गेलो आपण. इथे आतमधल्या भागामध्ये तिथे एकूण 5 पॅनल्स आहेत टोटल. डावीकडे, उजवीकडे, आणखीन समोर 3 पॅनल्स आहेत असे. त्याच्यातलं हे डावीकडचं पॅनल आहे. हा आहे कार्तिकेय आहे. कार्तिकेय बघितलं की तो समोर मध्ये इथं उभा आहे. त्याच्या हातामध्ये भाला आहे. तो बाजूला मोर आहे. त्या मोराच्या मानेवरती किंवा डोक्यावरती त्याने असे प्रेमाने हात ठेवलेला आहे. दुसऱ्या हातामध्ये त्याच्या कोंबडा आहे. तो त्याचं खेळणं म्हणून त्याला अग्निदेवाने दिलेलं खेळणं आहे ते. आणि नैगमेश आणि छगभक्त हे त्याचे 2 असिस्टंट 2 बाजूला उभे आहेत. नैगमेश हा खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. ही हिंदूमध्ये पण आहे, आणखीन जैनिझममध्ये पण आहे. जैनिझममध्ये पण महावीराचा म्हणजे महावीर ज्यावेळेस आईच्या गर्भात होते ते एका गर्भातून काढून दुसऱ्या गर्भात घेऊन जाण्याचं काम हे या नैगमेशाचं होतं. तेच जर आपण लाईन ड्रॉइंग बघितलं तर ते आता जे मोठं 3 पॅनल्सवालं पाहतोय आपण. हे इथे उजव्या बाजूचे पॅनल आहे. आता ह्याला परत हे जे काही 21 नंबरचं लेणं आहे ह्याला मी स्वतः असं नाव दिलं की हे लग्न कार्यालय आहे. हे शंकर आणि पार्वतीचं लग्न ह्या कार्यालयात झालेलं इथं घडलेलं आहे म्हणून ते पॅनलमध्ये मोठं पॅनल दाखवलेलं आहे तिथे. आणि 2 बाजूला 2 प्री वेडिंग शूट्स तिथे दाखवलेले तिथे त्यांनी. म्हणजे हे मुद्दाम असं लाईटली सांगतोय की ते आवर्जून बघावं ही माझी अपेक्षा आहे त्यातली तुम्ही. तर उजव्या बाजूला जे आहे तर इथे पार्वती पंचाग्नी विधी करते. खाली 4 बाजूला 4 अग्नी ठेवलेले तिथे आणि वरचा 5वा अग्नी जो सूर्य आहे तिकडे. हे 5 अग्नी त्याचे व्रत करते ती की मला शंकर हाच मला पती मिळावा. आता एक लक्षात घ्यावं की पार्वती हिला आई वडील सगळं म्हणजे ती मानवी आहे ती. पण भगवान शंकर हे भगवान आहेत, ते दैवी देव येते. त्यामुळे देव आणखीन मानव यांचं लग्नाची अपेक्षा झालेली ही. या केसमध्ये ती मग इथे ब्रह्मचारी म्हणून भगवान शंकर तिचे टेस्ट घ्यायला आलेले आहेत. मग ते इथं उभे आहेत. बाजूला मग ते सांगितलं होतं की तुम्ही त्या डोहामध्ये जाऊन आंघोळ करून घ्या म्हणून मग तो भगवान शंकर ब्राह्मण रूपातला आहे तो इथे डोहात गेलेला आहे. पण त्याच्या मगरीने पाय पकडलेला आहे इथे. आता भगवान शंकराचा पाय मगरीने पकडला आहे म्हणजे आणखीन तो हतबल झालेला आहे. हे काहीतरी न समजणारी गोष्ट, पण ते दाखवायचं त्याला मुद्दाम की मी किती साधा माणूस आहे. आणि मग त्यांनी पार्वतीकडे मदतीचा हात मागितला आहे. पण पार्वतीने त्याला डावा हात दिलेला आहे. डाव्या हाताने त्याला मदत करते आणि ती सांगते की उजवा हात जो आहे हा उजवा हात जो आहे तो माझ्या पतीसाठी आहे. हे त्यात दाखवलं त्यांनी एवढ्या चित्रामध्ये. मग एकदा दोघांचं तर ठरलं. मग त्यात प्रॉपर बोलणी सुरू झाली तिकडे ह्या बाजूला. ते डाव्या बाजूचं पॅनल आहे. इकडे स्वतः हिमालय आहे आणि पाठीमागे इकडे पार्वती आहे. ह्या शिल्पाची ज्यावेळेस पहिल्यांदा मी गेलो होतो, भालेराव मॅडम आणखीन आपल्या भांडार इन्स्टिट्यूटच्या त्या एक होत्या त्या संस्कृतवाल्या त्या, तर त्यांनी नाही नातू दुसऱ्या त्या महाभारतावरती काम करतात. त्या नाव विसरलं मी आत्ता. गौरी. नाही गौरी मोगी पण नाही. बरं सांगतो, परत जायचं नाही आपल्याला म्हणजे वेळ. त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की हा कुमार संभवमधलं ना यय्यो न तस्थो असं वाक्य त्या काव्यात आहे. आणखीन ते इथं मॅच होतं आहे आणि त्या फक्त एका शब्दामुळे ते त्यावेळेला मी रेकॉर्ड पण करून ठेवायचं ते सगळं ते. आणि ते व्हॉईस रेकॉर्डिंग केलेलं मग नंतर बघितलं ज्यावेळेला त्यावेळेस परत जाणवलं की नाही अरे हा कुमार संभव हे जे काही काव्य आहे ते अख्खं वेरूळमध्ये इकडे. हे एक वाक्य त्यांनी म्हणजे हिंट दिली मला ती, पण अख्खं कुमार संभव इथे आहे ते नंतर पण पुढच्या वेळेला काहीतरी बघू. पण कुमार संभवची शब्द आणखीन शब्द त्याच्यातली निसर्गाचे काय त्याचं वर्णन हे सगळं वेरूळमध्ये दिसतं. कैलाश मंदिरामध्ये पण दिसतं. नाही मैथिली आहे का मैथिली आत्ता नाही आहे.
पण हे तिथून सुरुवात झालेली मैथिलींनी ते सांगितलं होतं की ना यय्योनत असतो. शैलाधिराज तनया ना यय्योनत असतो. शैल म्हणजे दगड, अधिराज म्हणजे शैलाचा अधिराज म्हणजे हिमालय, तनया त्याची मुलगी, ना यय्यो तिला जायचं पण आहे पण तिला पाय पण निघत नाही आहे, अशी अवस्था इथेही झालेली तिची. आणि नंतर हा ते विवाह आहे, हे पण कुमार संभवमध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे की भगवान शंकर नंदीवरून आलेले आहेत. आणखीन ते त्याचं स्वागत करण्यासाठी विष्णू आलेला आहे तिकडे. विष्णूच्या हातामध्ये इथे शंख दिसतो पायीकडे, म्हणजे विष्णू पण आहे इकडे. नंतर इकडे इंद्र आहे, त्याचं वज्र दिसतं इकडे. नंतर इकडे ब्रह्म साक्षात त्याची होमाचा विधी तो इथे करतात. तो लाजा होम जो काही आपण म्हणतो तो महत्त्वाचा विधी इथं या पॅनलमध्ये दाखवलेला आहे. हे वेगळ्या स्टाईलचे आहेत, हे सगळे मुकुट आहेत ना, हे सगळे वेगळे आहेत. तुम्हाला म्हटलं नाही तशी नाही आहे ती, थोडीशी वेगळी ग्रीक सारखी वगैरे वाटते. मगाशी हे ब्रह्म आहे, ब्रह्म हा इकडे त्याचा अजून एक ब्राह्मण दाखवलं, त्याचं असं हे दाखवलेलं आहे. हो हो हो, तसे वेगळ्या आहेत या वेगळ्या आहेत. तुम्हाला मगाशी गंगेचं पण म्हणलं ना, ती वेगळी आहे. ती नॉर्मल आपण बघितली अशी नाही आहे, पण अतिशय सुंदर कोरलेले आहेत. हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपलंच वैभव आपण वेगळ्या ठिकाणावरून आणलेलं आहे, आणखीन आपण मिस करतो, हे आपण बघावं. तुमचे प्रश्न गणपती किरीट म्हणतात त्याला. तुम्ही काय मला पण हा प्रश्न पडला होता. परत जायचं आपल्याला अडलं कुठं तर कोणाला विचारायचं, यांना काहीतरी विचारायचं, मोठ्या सरांना विचारायचं. विचारलं ना, त्यांनाही विचारलं ना. नाही सगळ्याच आहेत तसे. तर हा जो गणपती आहे ह्याच्या खालच्या बाजूला इथे, याच्या खालच्या बाजूला तिथे अजून एक मोठं पॅनल आहे की जिथे गण, जे काही शिवाचे गण आहेत ते डान्स करतायत, नृत्य करतात, आनंदित झाले, ते काहीतरी मिठाई खात आहेत, असं वेगळं त्याचे दाखवलं ते. आणि ते जे खालचे जे गण आहेत सगळे, त्या गणांचा अधिपती जो आहे तो गणपती आहे. हा शिवाचा मुलगा म्हणून नाही, हा गणांचा अधिपती आहे, तो गणपती आहे, म्हणून तो इथं आलेला आहे. एक मिनिट, हा जर किरीट असं म्हटलं तर त्याच्यावर डिटेल्स असतात ना नॉर्मली? डिटेल्स काही डिझाईन असतं कधी. आता इथे जे रिकन्स्ट्रक्शन आहे तिथे ते सापडले नाही म्हणून मला सापडले नाही, मला सापडले नाही. मग त्याचा अर्थ काहीतरी मग वेगळा असू शकते. म्हणजे किरीट असेल तर डिटेल्स शिल्प पेंटेड होते. अच्छा, तर ते गेले म्हणजे ते पेंटिंग मध्ये करून टाकायचे. हां, आणखीन हे आत्ता जे काय बरं झालं तुम्ही तो विषय काढला. हे मी करताना पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे कैलास लेणीचं ज्यावेळेस डिजिटल रिस्टोरेशन केलं त्यावेळेस मी पेंटिंग पण करत होतो, त्याला रंग पण देत होतो. कारण असं शिकलं होतं मी ते की कुठलंही मंदिर झालं की ते ज्यावेळेस रंगवलं जातं तेव्हा ते पूर्ण झालं असं म्हणायचं, तोपर्यंत आपण पूर्ण झालं असं म्हणायचं नाही. पण माझे रंगकाम करण्याची जी काही त्यावेळची जी काही माझी बुद्धी होती, म्हणजे एक 3 वर्षापूर्वीपर्यंतची, त्याच्यानुसार मी रंगकाम केलं ते. कारण इथे आत्ता काही दिसतच नाही मला तिथे. पण ज्यावेळेस आम्ही भांडारकरसाठी मी ज्यावेळेस हे फेलोशिप घेऊन काम करायला लागलो त्यावेळेस असं कळलं की नाही, त्याला काहीतरी लॉजिक देणं, की त्याला काहीतरी रेफरन्स देणं गरजेचं आहे. हो 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 हो, कारण तिन्ही तप केलेले ना की हा मला पती पाहिजे म्हणून. आणि मग तिथे मग शंकराचा रंग कुठला असावा असं मला त्यावेळेला वाटायचं. मग शंकराचा रंग हा निळसर किंवा असा म्हणजे सावळा वगैरे अशा प्रकारचा असावा असं मला वाटलं होतं ते. त्यामुळे तसे रंग दिले होते. पण ज्यावेळेला आमची इथे पलीकडच्या बाजूला जी कॉन्फरन्स हॉल तिथं आमची वेळेस मिटिंग झाली त्यावेळेस मग बरेच सगळे म्हणजे इथं बरेच लोक प्राध्यापक म्हणजे किंवा PhD झालेलेच लोक आहेत तिथे. मग त्यांनी मला प्रश्न विचारत गेले एक. मग शंकर हा नीलकंठ आहे म्हणजे फक्त एवढाच पोर्शन निळा आहे, बाकीचा तो निळा नाही आहे. आपण शंकराची आरती म्हणतो कर्पूर गौरा, तो कापरासारखा गोरा आहे म्हणून हा निळा दाखवायचा नाही, सावळा दाखवायचा नाही. मग त्या एक फेजमध्ये जाताना असं ठरलं की आपण रंगकामाचं काम हे पुढच्या फेजमध्ये जाऊ, आत्ताच्या फेजमध्ये नको. म्हणून त्या किरीटावरती गुडबुले मॅडम की त्या किरीटावरती काही न दाखवण्याचं कारण पण ते होतं एक तिथे.
महिषासुरमर्दिनी आहे. मग इथे रावण कैलाश पर्वत हलवतोय, कैलाश तोलण म्हणतो आपण त्याला, ते आहे. नंतर हा सारीपाटाचा डाव चालला इकडे. हा सारीपाटाचा डाव म्हणजे इथे TMVचे सगळे विद्यार्थी आहेत, आणखीन मॅडम आलेले नाही आहेत. तर तिथे काय आरडाओरडा चालेल, काय धिंगाणा चालेल, तो इथं मला खाली सगळं जाणवतो प्रत्येक वेळेला. कोण काय काय करेल, कोण कोण काय काय करेल नखरे. याच्यातले काही काही मूर्ती आहेत ना, या काही काही मूर्तींनी मला खूप वेळ घेतला माझा तिथे, की मला कळायचंच नाही एक्झॅक्टली काय त्यांना दाखवायचं का इथे. की हा इकडे शेपूटच चावतो इकडे, नंतर हा इकडे काहीतरी करतो, हा त्याचे पाय ओढतो इकडे, हा इकडनं कोणतरी पाय ओढतंय, इकडे ती स्त्री बसली त्याची चेष्टा चालली, इकडे कोणी ते एकमेकांच्याच चेष्टा चालली. हे सगळे जे गण जे काही त्यांचे धिंगाणा चाललेला आहे तो काही काही वेळेला कळायचंच नाही मला. आणि मग प्रत्येक वेळेला तिथे की जसं भाई म्हणालं की ते समजून घ्यावं लागतं, तिथं ते चित्र बोलायला लागतात, ते शिल्प बोलायला लागतात. जाऊन बसायचं तिथे त्या शिल्पासमोर 15-20 मिनटं नुसतंच बसायचं, किंवा कुणीतरी येऊन सांगा मला त्यातले की हे तुम्हाला काय दाखवायचं याच्यातून. कोणीतरी ते सांगतं, त्याचे अर्थ काढायचे त्याच्यात, परत कुठेतरी रेफरन्स बघायचे त्याचे वेगळ्या पुस्तकामध्ये, आणि मग ड्रॉ करायचं. ड्रॉ करणं हे माझ्या अख्ख्या प्रोजेक्टच्या ह्या भागातला फार फार तर एक 10 ते 15% भाग असेल. पण अभ्यास करणे आणखीन त्याचा अर्थ लावणे हा माझा जास्त मोठा भाग येतो. तो जास्त त्यात वेळ खर्च होतो त्यातला. चित्र काढणं सोपं आहे. पुढे अजून एक आता उजव्या बाजूला आपण हे उजव्या बाजूच्या पोर्चमध्ये आलो आपण इकडे. त्यात पहिला येतो तो नृत्य करणारा नटराज आहे. हा म्हणजे भरतनाट्य केलेले ज्यांनी PhD केले त्यांनी समजून सांगितलेलं त्यातला भाग आहे सगळा बराचसा. डावीकडे थोडासा अंधार आहे, तरी मी तुम्हाला फक्त डायरेक्ट मी स्केचकडे घेऊन जातो मुद्दाम. इथे कळेल ते नक्की. इकडे कोणीतरी ड्रम्स वाजवत आहेत, इकडे टाळ वाजवत आहेत, इकडे कोणीतरी बासरी वाजवते, हे सगळं असं करतात. पण या सगळ्यांचं लक्ष शिवाकडे नाही आहे. कोणीही शिवाकडे बघत नाही आहे. शिव इकडे डान्स करतोय, पण तो त्याच्या तंद्रीमध्ये असल्यासारखं वाटतंय तसं आपल्याला ते. पण ह्याच्यामध्ये ही जे काही इथं स्त्री बसलेली आहे इथे, ही ते ताल मोजती आहे. ती ताल मोजती आहे. ती ह्या सगळ्या संगीताची कंपोजर ती आहे. हे सगळे जे वादक आहेत ना, हे तिच्याकडे पाहत आहेत आणि ती कंट्रोल करते. आणि ती आणखीन शिवाचा डान्स, ह्या दोघांचे जे ताल चाललेलं आहे एकमेकांशी बरोबरचं, ते इथं तुम्हाला इथं दिसतं फक्त. मग हे कोणी रुद्र म्हणजे कुमार इथे कोणाच्या ते कडेवरती आहे असं सांगितलं जातं, पण आहे तिथे. इथे पण तुम्हाला परत गणपती दिसतो इकडे पण. याचं जरा शिल्प दाखवतं का जरा याचं? तुम्हाला ते कसं इमॅजिन झालं ते ताल आणि ती बोटं म्हणजे त्यातून? सगळ्याच गोष्टी आपल्याला एका माणसाला नाही कळत त्या, हे तर मी स्पष्ट सांगतो. याच्यामध्ये जसं भाईंनी सांगितलं बरीच लोकांची मदत असते. एक संभाजीनगरचे ड्रामाटिक्स डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत जयंत शेवतेकर. आणि मी सगळ्यांचं नावं सगळ्यांना सांगतो की जसं आत्ता मगाशी म्हटलं मैथिलीचं, की मैथिलीने पण काही काही क्ल्यू दिले, तसे जयंत शेवतेकरनी मला क्ल्यू दिलेत की त्यांनी भरतनाट्यममध्ये PhD केलेली आहे. आणि हा डान्स जो काय आहे ते असं पाय केलेलं हे त्यांनी मला माझ्या घरी येऊन त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं मला ते, की कुठल्या लयीतलं आहे. मग त्या लयीनुसार असेल तर काय होतं. मग तिथे ही संथ गती आहे. ही मग संथी गतीमध्ये काय काय होतं. मग ह्या लेडीचं माझं आर्टिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यूने वेगळा दृष्टिकोन चालला होता. मग त्यामध्ये त्यांनी काहीतरी भर घातली. आता तो जो आर्टिस्टिक पॉईंट काय आहे याच्यातला, किंवा मला नाविन्य काय वाटलं आहे चित्रातलं, ते सांगतो मी तुम्हाला. ही इथे बसलेली आहे. हिचा हा जो काय तळवा दिसतो पायाचा, हा उजव्या पायाचा का डाव्या पायाचा आहे? उजव्या पायाचा आहे. डाव्या पायाचा तळवा दिसत नाही आहे. आता मी याचा जरा क्लोजअप घेतो पुढे. ओके, हा तळवा दिसला इथे तुम्हाला, हे त्याचं लाईन ड्रॉईंग केलेलं. म्हणजे ही झाली त्याची डाव्या पायाची मांडी झाली. मग हे मध्ये काय आहे हाताच्या इथे उशीसारखं काहीतरी येते असं, म्हणजे हँडरेस्ट काहीतरी त्या काळातला. आणि तो हँडरेस्ट कसा आहे की तो असं इकडनं फिरतो ना, असा पुढे येतो फक्त.
जसं आपल्या हल्लीच्या ज्या ॲडव्हान्स कार्समध्ये गाडीमध्ये असतं हँडरेस्ट असतो तशा प्रकारचं काही ते ॲडव्हान्स दिसतं. ते मी इथं अडकलो, ह्या टेक्निकलमध्ये अडकलं गेलो. आणि मग मला ते शेवतेकरांनी सांगितलं, अरे ते असं आहे, ती कंपोजर आहे ती, आणि ती कंपोजरकडे लक्ष जातं आहे. हे नंतर त्यातून आलेलं आहे. एकट्या माणसाचं काम होत नाही आहे. ठीक आहे, समजायला जातं सोपं, ठीक आहे. असं याच्या टेक्स्टमध्ये पण मिळत नाही ना तुम्हाला हे कुठेही. शंकराचे जे काही त्याच्या अंगावरची जी वस्त्र आहे ती सोन्याची असावीत असं मला वाटतंय. जे साखळ्या ज्या आहेत त्या सोन्या चांदीच्या, त्याच्यात तो नाचताना किती छान आवाज येत असेल ही मला असं कधी कधी फील होतं इथे बघताना. मग पुढे चालू होतात त्या वीरभद्र, आणखीन सप्तमातृका चालू होतात. ही आहे ब्राह्मणी, मग माहेश्वरी, मग कौमारी. मी मगाशी म्हटलं ना की मला हे 21 नंबरची लेणी ही मला लग्न मंडप का वाटतो, की तिथे डाव्या बाजूला जे काय दिसलं होतं त्या बाजूला लग्न, शंकर आणि पार्वतीचं लग्न चाललेलं आहे. दोन बाजूला 2 प्री वेडिंगचे शूट्स आहेत तिकडे, आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर ह्या सगळ्या मातृका आलेल्या आहेत. हे एक सुंदर अतिशय छान नटून थटून आलेले आहेत. आणि त्या नटून थटून नुसतेच आलेले नाहीत, तर तिथेही त्या अशा स्टायलिश बसतात, स्वतःच्या काहीतरी अजून मेकअप करण्यासारखं दिसतंय तिथे. त्याच्यामुळे सगळं लग्न मंडपाचा सीन मला नेहमी वाटतं इथे. अर्थात ते त्यांच्या लहान लहान बाळांना पण घेऊन आलेले आहेत, त्या मातृका आहेत त्या. या मातृकांचा संबंध प्रत्येक शब्दाशी पण आहेत. प्रत्येक कुणी प वर्गातले, क वर्गातले असे वेगळे वर्ग आहेत त्यांचे. त्याच्यानुसार त्याच्या मातृकांचा अभ्यास पण वेगळा आहे. फॉर्च्युनेटली भांडारकरमध्ये इथेच लायब्ररी मोठी आहे यांची, आणि त्या लायब्ररीमध्ये असंख्य अनंत पुस्तकं आहेत, सगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत. फक्त सप्तमातृका म्हणजे त्यांनी त्याला स्मॉल गॉडेसेस असं नावाचं पुस्तक आहे तिथे, आणि त्या फक्त ह्या सप्तमातृकांवरती एक ग्रंथ दिलेला आहे यात. ते सगळे इथे रेफरन्स तुम्हाला बघायला छान वाटतात. ते एक्झॅक्टली तांडवाच्या समोरच्या बाजूला आहे हे कालकाली, आणखीन त्याची सगळी फॅमिली असल्यासारखं आहे. हा काल आहे इकडे, काली आहे, त्यांची लहान मुलं आहेत इकडे दाखवली आहे. तिकडे एक लहान मूल त्या कालाच्या म्हणजे वडिलांच्या पायाला पकडून की मला पण बाहेर घेऊन चला असं वाटतं, असं फील येते. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या बाजूला इथे घुबड आहे तिकडे. ते थोडंसं अंधारात असल्यामुळे शिल्पामध्ये जर परत बघितलं इकडे अंधारामध्ये असल्यामुळे चटकन कळत नाहीत आपल्याला ती, पण अवश्य बघावीत. आणि यांचं रेखाटन जे काही केलेलं आहे, यांचं जे काही मूर्ती घडवलेली आहे अतिशय सुंदर घडवलेली आहे. म्हणून पुढच्या वेळेला ज्यावेळेस जाल तर कैलास लेणीला जाच, पण त्याच्या आधी इकडे जा. बाकीच्या ह्या ब्रॅकेट फिगर्स आहेत. इथेच एका ह्याच्यावरती इथे लिहिलेलं आहे ब्राह्मी लिपीतलं. याच हॉलमध्ये आम्ही एकदा भांडागडच्या आम्ही लोक चर्चा करत होतो की हे काय ते लिहिलेलं आहे. बापट सर दुसरे आमचे गुरु ते लगेच पुढं आले, थांबा मी तुम्हाला वाचून दाखवतो लगेच. हे त्यांनी पटकन जसं आपण एखादं इंग्रजी किंवा मराठीतलं वाचतो तसं त्यांनी लगेच ह्याचं सांगितलं मला. हे तर श्री नागदेव असं कोणते माणूस येऊन गेले त्याचं नाव लिहिलं आहे. हे जैन लेण्यांचा काही मूर्तींचा काही चित्रांचा अभ्यास झालेला आहे की जो आत्ता जे आपण मगाशी म्हणलं की ते पुस्तक जे आत्ता ह्या बाजूला एक विक्रीसाठी ठेवलेलं आहे रिइन्व्हेंटिंग नेलवर, त्यात काही भाग त्यात आहे प्रकाशित केलेला. पण काही भागांचं अभ्यास आत्ता चालू आहे माझा की जो काही मार्गदर्शक काही मोठ्या व्यक्तींच्याबरोबर चर्चा करून ते काहीतरी सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ह्या जैन लेण्यांमध्ये ना प्रामुख्याने छतावरती चित्रं खूप छान आहेत आणि ती चित्रं अजूनही बऱ्यापैकी टिकून आहेत. त्याची झीज किंवा त्या मानाने खराबी कमी झालेली आहे. काही पोर्शनचा गेलेला आहे, काहीचं प्लास्टर पण गेलेलं आहे, पण जे काही चित्र शिल्लक आहेत त्याचे खूप छान शिल्लक आहेत अजून ती. पण त्याचा अर्थ काय आहे हे अजून कळत नाही आहे. तो अर्थ आत्ता पण कोणी लावलेला दिसत नाही, पण मी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. तो आता बघूयात आपण. तर वेरूळला 30, 31, 32, 33, 34 या 5 लेण्या प्रामुख्याने जैन धरल्या जातात. एक 35वी पण लेणी आहे, ती पण ASIच्या अंडर नाही, ती डोंगराच्या पलीकडच्या बाजूला आहे ती. तर 30 नंबरमध्ये आपण पाहतोय हा त्याचं लेआउट आहे.
हा कुठे गेला मध्ये एक स्लाईड कधी बदलली. हा आहे सौधर्म इंद्र आहे. त्याच्या स्लाईडमध्ये एक हाईट झाली असेल ती, पण हा सौधर्म इंद्र आहे. हा सौधर्म कल्पातला इंद्र आहे. त्याचा रोल बराचसा जैनमध्ये तर खूप आहे त्याचा. ही मूर्ती आत्ता अशी आहे. जर त्याचं आपण रिकन्स्ट्रक्ट केलं तर हे अशी असू शकेल. फार पूर्वी मला वाटायचं की नाही हे जैन नसावं, हे शंकराचीच तांडव नृत्य असंच मला वाटायचं. म्हणून आम्ही गेलो त्यावेळेस मी मॅडमला म्हटलं नाही हा शंकर असेल म्हणून. मग शेवटी मॅडमनी म्हटलं आता की फार हा दगड आहे की जा तुम्ही शोधा, अभ्यास करा आणि सांगितलं, सोडून दिलं मला त्यांनी. पण नंतर खरोखर कळलं की नाही हे असं नाही आहे, कारण याच्या हातामध्ये कुठली शस्त्र नाही आहे. म्हणजे जेव्हा आपण शंकरासाठी जे काय म्हणतो ते त्रिशूळ नाही आहे, डमरू नाही आहे, सर्प नाही आहे, काहीच नाही आहे. ह्याच्यातलं सुद्धा जर आपण लाईन ड्रॉइंग बघितलं तर इकडे वरच्या बाजूला तीर्थंकराचं एक मूर्ती पण इथे, आणि त्याच्यामध्ये ते कन्फर्म होतं की ही जैनमधली मूर्ती आहे, जैन धर्मातली मूर्ती आहे. आणि हा आहे सौधर्म इंद्र. याचा बराचसा रोल त्या म्हणजे जैनांमध्ये बराच आहे की तीर्थंकर जन्माला आले की त्या मुलाला घेऊन जायचं, सोमेरी पर्वतावर घेऊन जायचं, त्याला नाव ठेवायचं, मग त्यासाठी काही विधी वेगळ्यासाठी करायचे त्याचे, आणि त्याला ज्ञानप्राप्ती झाली की नंतर त्याच्या समवसरणासाठी तयारी करायची. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस निर्वाण होतं महावीरांचं कुठल्याही तीर्थंकराचं, त्यावेळेला त्याची नखं आणखीन केस ही कलेक्ट करायची, हे इथपर्यंत काम करायचं. पुढचं तीर्थंकर परत ह्या सौधर्म इंद्राचं काम. आणि हा इथे एक नृत्य करतो इकडे सौधर्म इंद्र. दुसरी एक चक्रेश्वरी आहे तिथेच. चक्रेश्वरी ही यक्षी जी आहे अशी म्हणजे काही शासन देवता आहे, ती वृषभदेवांची आहे. ह्याच्या हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा साम्य तिथे आहे की ही गरुडावरती, ही गरुड हे तिचं वाहन आहे आणि हातामध्ये चक्र आहेत. मग तीर्थंकर ह्या जैनांमध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती एकतर त्या योगमुद्रेत किंवा कायोत्सर्ग मुद्रा म्हणजे असं दोन्ही हात खाली केलेले अशा दोन मुद्रा जास्त असतात. ते पार्श्वनाथ आहे. पार्श्वनाथ तीर्थंकर म्हणजे त्यांना ज्ञानप्राप्ती व्हायची वेळ आलेली आहे, पण त्यावेळेला त्यांचा म्हणजे त्यांचे मराठ पूर्वीचे बऱ्याच जन्मांमध्ये ते आणि त्यांचा भाऊ कमठ हे दोघं भाऊ असतात ते, पण तो कमठ हा त्यांना नेहमी त्रास देतो आहे. आता ह्या जन्मामध्ये कमठ हा त्यांना वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन त्रास देतो आहे की त्यांना तप त्यांचं भग्न व्हावं म्हणून. आणि मग इकडे नागदेव जे होते त्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. त्यांची प्रभादेवी जी तिने छत्र धरलेलं आहे. आणि सगळं नंतर घाबरून मग कमठ जे काय आहेत ते इथे त्यांच्या काय शरणासाठी आले तिकडे. असं इंद्रसभा 32 नंबरची, पण तिथेही पार्श्वनाथ आहेत. बाहुबली आहेत. बाहुबली ओळखण्याचं एक महत्त्वाचं म्हणजे एक लक्षण म्हणजे त्यांच्या खांद्यावरती केस असतात, म्हणजे डोक्यावरची केसही खांद्यापर्यंत आलेली आहेत. हे ओळखायचं म्हणजे बाहुबली आहेत ते. आणि बाहुबलींना हे बाहुबली काही तीर्थंकर झाले नाही आहेत कधी. त्यांनी म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली पण ते तीर्थंकर नाही झालेले. ते ज्यावेळेस ते समवसरणामध्ये लेक्चर देतात सर्वसामान्य जनतेला सांगितलं जातं. सर्वसामान्य जनता म्हणजे त्यात सगळेच प्रकारचे प्राणी देव सगळं तिथे येतात आणि त्यांना जेव्हा ते सांगितलं जातं, ज्ञान शेअर केलं जातं, त्याच वेळेला त्यांना तीर्थंकर म्हणलं जातं. जे ते घडत नाही ते तीर्थंकर होत नाहीत. ही अंबिका खालच्या बाजूला इथे म्हणजे बेसमेंटमध्ये एक 32 नंबरच्या. आता अंबिका ही यक्षिणी आहे. ही तिच्या जवळ एक बाळ पण असायला पाहिजे. ती सिंहावरती आरूढ पाहिजे. त्याची कथावरती भरपूर वेगळी येते, ती आत्ता मी सांगत नाही तेवढ्या वेळेअभावी. पण ह्या मूर्तीमध्ये आम्हाला बाळ सापडत होतं बऱ्याच वेळा तिथे. मग ते परत समोर बसायचं, त्या मूर्तीच्या समोर बसायचं, 15-20 मिनटं अर्धा तास घालवायचा. मग ती हळूच ते कानात सांगते, अरे माझं बाळ इकडे बघ ना, तुला दिसत कसं नाही आहे. मग तिकडे सांगते, बघ इथे बाळ दिसलं का तुम्हाला इकडे. मग इकडे बाळ दिसतं. मग ते परत आता हे दिसलं, आता मी परत मागे जातो
मग इथे कळतं की बाबा इथे हाताची बोटं पण दिसतात मग आता ती. परत बाहुबली आहे, श्वेतांबर आणखीन दिगंबर या दोन्ही पंथांमध्ये या बाहुबलीची कथा थोडीशी वेगळी सांगितली जाते, पण फंडामेंटली सेम आहे ती कथा. हे काय चित्र आहेत, पेंटिंग्स आहेत. हे पेंटिंग पण जर नीट बघितलं तर असं दिसतंय. ही 32 नंबरची वरच्या बाजूला असलेली अंबिका ही मोठीच्या मोठ्या आकारातली आहे. हे थोडंसं अजून एडिटिंग करायचं आहे मला आता. हे ज्यावेळेस आम्ही काही चर्चा करत होतो की लोकांना जैन धर्मातल्या जे काही मोठी मान्यवर लोक त्यांच्या मी दाखवत होतो, मग त्यावेळेला अभयजी होते. एकदा अभयजी म्हणाले, ओ बरोबर की तुमचा सिंह दाढी करून आलाय का? हा त्याचा दगडाचा टेक्स्चर जो आहे तो अजून मी तिथे दिलेला नाही आहे, तो अजून मला द्यायचा आहे. हे पुस्तकामध्ये अजून आलेलं नाही आहे. आणि जसं मी मगाशी पण सांगितलं की हे जे काही काम केलेलं आहे हे मी आत्ता केलेलं आहे. आत्ता पण बऱ्याच लोकांनी काम केलं आहे ना, तर हे मला जे आत्ता कळलं आहे, मला जे दिसलं आहे ते आत्ता मी करतो आहे. ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ह्या कंटिन्युअस होत राहणार आहेतच, आणि त्या इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी अजून कोणीतरी पुढे यावं, हे जे काही केलेलं आहे ते त्यांनी घ्यावं आणि तिथून पुढे जावं ही माझी अपेक्षा त्यातली आहे. सहानुभूती आहे. हा जैन धर्मातला कुबेर आहे. आता हे जे काही आहे हे जे आत्ता माझा अभ्यास चालू असलेला हा भाग आहे त्यातला. वेरूळच्या लेणी क्रमांक 33मध्ये जिथून आपण खाली उतरतो त्या तिथे वरच्या बाजूला एका पिलरवरती खूप वरती एक चित्र आहे. आता हे तिथल्या मला गाईडने दाखवलेलं आहे. इथे कधी चित्र आहे बघा, तुम्ही बघा, तुम्हाला काय अर्थ कळतो का. आणि अशा गोष्टी मला तिथे गेल्यानंतर बरीच तिथली जी लोकल लोक आहेत तिथली, त्या लोकांनी मला बरीच चित्रं मला नवीन नवीन दाखवली जी मला आधी माहितीच नव्हती ती, आणि कळणार पण नाहीत अशी चित्रं आहेत ती. हे चित्र दाखवलं इथे. चित्र त्याचा क्लोजअप केला तर असे दिसतंय. इकडे काहीतरी लोक इथं उभे आहेत, त्यांच्या हातामध्ये काहीतरी ढाल आहेत, काहीतरी हातामध्ये शस्त्र आहेत. इकडे कोणीतरी पालखीमध्ये बसलेलं इकडे. आणि मग ह्याचा अर्थ लावत लावत हे जर डिजिटल केलं तर असं असायला पाहिजे ते. आणि हे मग त्याची लिंक लागते मग परत कल्पसूत्र किंवा जैन धर्माची जी पुस्तकं वाचली जातात त्याला, कारण ह्याच्या आत्तापर्यंत कोणी अर्थ काढलेले नाही त्याच्यातले. त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास करणं खूप मला अवघड गेलं, पण ते आवडीने करतो आहे मी ते. तर भगवान महावीर, आता हे परत हे श्वेतांबर पंथी कथा आहे ही. जरी मंदिर म्हटलं तर दिगंबर पंथी, पण हे श्वेतांबर कथा आहे. पण काही बऱ्याच ग्रंथामध्ये एकमेकांच्यात मिक्स केलेलं पण आहे त्यांनी, की महावीर प्रव्रज्जा करायला म्हणजे दीक्षा घेण्यासाठी जाणार असतात ते, पण त्यांनी आईवडिलांना आधीच कमिट केलेलं असतं की तुम्ही असेपर्यंत मी दीक्षा घेणार नाही आहे. आणि म्हणून हे ते आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भावाच्या विनंतीनुसार अजून 2 वर्ष थांबून मग ते दीक्षा घ्यायला निघालेले आहेत हे. आणि हे इकडे पालखीमध्ये बसलेले आहेत. मग इकडे काही 2 इंद्र पुढे 2 इंद्र मागे ते त्यांना घेऊन चालले तिकडे दीक्षा बाहेरच्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्यांचा जो भाऊ आहे तो भाऊ इथे त्याला सोडायला आलेला आहे इकडे. आणि मग हा सीन इथे काय मातखंडवन ह्या भागामध्ये हे चाललेले आहेत. याच्यासाठी अर्थात वाचन खूप करावं लागलं वेगळ्या रेफरन्सेसनी. जन्मकल्याणक आहे असं वाटतंय हे. त्याच्यामध्ये सिंगिंग, म्युझिक, आणखी डान्स हे असं चाललेलं आहे ह्याच्यातलं. हे उत्तर पुराणातली लिंक मला वाटते याच्यामध्ये. दुसरं अजून एक चित्र असं मला त्यांनी बरंच हे करावं लागलं. आणखीन मग इथून मी त्याला एक नवीन आपल्या काय इंजिनिअरिंगच्या भाषेत किंवा याच्यात एक हायपोथिसिस मांडलं मी ह्याच्यात, की हे हायपोथिसिस असं मी मांडतो आहे आत्ता, आणि त्यासाठी शोध करणं चालू आहे माझं अजून. ते वेरूळच्या ह्या जैन लेण्या ज्या आहेत घडलेल्या त्या साधारणपणे इसवी सनाच्या 10व्या शतकाच्या आसपास घडलेल्या आहेत काहीतरी त्या. त्याच्या आधी अजंठा ऑलरेडी रेडी आहे. मी जर राजा आहे
मी जैन राजा आहे की मला जैन धर्माचा प्रचार करायचा आहे, माझ्याकडे रेफरन्ससाठी हिंदू लेणे आहेत, माझ्यासाठी हे पण आहे, अजंठा पण आहे. अजंठामध्ये चित्रकला आहे. अजंठामध्ये चित्र आहे ती गौतम बुद्धाच्या जन्माची, त्या जन्माची किंवा त्याच्या आधीच्या जन्माची म्हणजे जातक कथा ह्या सगळ्या त्यात लिहिलेल्या, त्यात चित्र काढलेलं आहे त्याच्यात. तर मी जर जैन असेल तर मला असं वाटेल, असं मी समजतोय की तीर्थंकराच्या कथा मी इथं का नाही द्यायच्या, म्हणजे महावीरांच्या कथा मी आधी का नाही द्यायच्या इथे, हा मी आधी हायपोथेसिस मांडलं. आणि त्या हायपोथेसिससाठी मग एक शोधत गेलो आणि मग ते हायपोथेसिस माझं कन्फर्म होत गेलं की नाही हे मॅच होतं आहे, माझी जे थिंकिंग आहे ते मॅच होतं इकडे. ह्याचा तर आता मी क्लोजअप डायरेक्ट जातो इकडे. बरं इथे फक्त एक दिसतं नाही, पुढं जाऊ, वेळ आपल्याला कमी आहे. एक व्यक्ती इथे झोपलेला दाखवलेला आहे. जैनांच्या कुठल्याही कथेमध्ये, जैनांच्या कुठल्याही रेफरन्सेसमध्ये झोपलेली व्यक्ती नाही आहे. आपल्याकडे हिंदूमध्ये शेषशाही विष्णू आहे किंवा बौद्धामध्ये तो महानिर्वाण घेतलेला आहे बुद्ध आहे, तो आडवा दिसतो तिथे. पण जैनांमध्ये तसं नाही आहे. ही एकच इव्हेंट आहे अशी की ज्यामध्ये महावीरांच्या 3ऱ्या जन्मामध्ये त्यांचे एकूण 30 भाऊ झालेले आहेत, त्यांचे म्हणजे जन्म झालेले आहेत. त्या 3ऱ्या जन्मामध्ये तिकडे आजारी पडलेले, तिकडे त्यांचं नाव मरीची आहे आणि ते आजारी पडले. ते पहिले जे तीर्थंकर आदिनाथ त्यांचे नातू किंवा भरत राजा त्यांचा मुलगा असा आहे. आणि ते आजारी पडलेले असताना त्यांना कोणी मदत करत नाही आहे. मग ते इथं दिसतं इकडे. आणि ते त्यातून ज्यावेळेस बरे झाले मग त्यांनी स्वतःचा धर्म स्थापन केला, त्रिदंडी नावाने चालू केलेलं. म्हणजे पूर्ण तर जैन धर्म पाळायचा नाही आहे, पण काही त्यातला पाळायचं आणि काही नाही पाळायचं असं करून ते चालू केलं. लोकांनी त्यांना बहिष्कार टाकला, हे भाग सगळा वेगळा झाला तो. पण ही स्टोरी तिथं तुम्हाला मॅच व्हायला लागते. तिथे महावीरांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांना टेस्ट घेण्यासाठी रुद्र आलेला तिकडे. हा इथं रुद्र आहे तिथे. हे छतावरचं पेंटिंग आहे. आत्ताचं हे एवढं खराब झालेलं आहे, पण त्याच्यात काही लाईन दिसतात. क्लोजअप वगैरे घेतलं तर लाईन दिसतात. जनरली माझ्याकडे हे फोटो बघताना किंवा आता हा जर फोटो असेल तर कमीत कमी याचे क्लोजअप घेतलेले की 40-50 तरी फोटो माझ्याकडे असतात. हे मग मला कळतं की ह्याच्यात काय दिसतंय ते. मग इथं रुद्र दिसतो आणि ह्या रुद्राची ही जे पेंटिंग आहे ह्याची कॉपी मगाशी आपण बघितलं ना 21 नंबरची मूर्ती, ती बरेचसं ह्याच्यात साम्य दिसतं. मग जाणवतं की ते जे आर्टिस्ट होते त्या काळातले माझे पूर्वज किंवा तुमचे पूर्वज सगळ्यांचे ते एकदा काहीतरी आपलेच तिकडे असणार ते पूर्वज, त्यांनी त्याचा रेफरन्स घेऊन हे चित्र केलेलं असेल. वीर वर्धमान चरित्र नावाचं एक ग्रंथ आहे. येस. त्या महावीर ज्यावेळेस गर्भामध्ये त्या आईच्या रक्षणासाठी इंद्रांनी काही देवी पाठवल्या तिथे आणि त्या आईच्या रक्षणासाठी त्या तिथे कार्यरत आहेत. वीर वर्धमान चरित्राचा 105वा श्लोक, विणयासह गायंती. आता हे जे काही वाचायला लागतं ना ते एक शब्द वाचल्याशिवाय अर्थ कळत नाही. ते ह्या एका शब्दावरनं मला कळलं की ह्याच्या हातामध्ये विणा आहेत या, आणि हे विणयासह गायंती हा रेफरन्स तिथे आहे त्याच्यात. मग महावीर भिक्षेसाठी आलेले एका गावामध्ये, पण त्यांना भिक्षा मिळत नाही. मग एक स्त्री त्यांना मातीच्या भांड्यामध्ये भात घेऊन येते. ते पण त्यांनी त्यांच्या आशीर्वादामुळे ते मातीचं भांडं सोन्याचं होऊन जातं, तो भात चांगला होतो. मग हे बघितल्यानंतर बाकीचे जे देव आहेत हे देव पण तिचं कौतुक करतायत. हा त्याच्यातला सीन आहे. आणि हे जे ढग दाखवले जे हे सगळे आजूबाजूला हे ढग आहे, म्हणजे हे कुठेतरी मोठ्या काहीतरी भव्य याच्यात घडलेलं आहे. आणि प्लस परत मगाशी म्हटलं तसं कुमार संभवाचा रेफरन्स इथे मॅच होतो. ढग दाखवायचे असेल म्हणजे स्वर्गातलं दाखवायचं असे ढग दाखवायचे, बर्फ दाखवायचा असेल तर त्याचा दगड झालेला दाखवायचा. हे कुमार संभवाचे रेफरन्सेस. अशी अजून बरीच चित्र आहेत. त्याचं काम चालू आहे, अभ्यास करावा लागतोच आहे. हे द्वारशाखा, कुठल्या कुठल्या द्वारशाखा आहेत त्याच्यातल्या खूप अतिशय सुंदर कोरलेलं चित्र आहेत हे. येस, थँक्यू. धन्यवाद रवींद्रजी.
आत्ताच आपण रवींद्रजी यांच्या सादरीकरणातनं वेरूळच्या लेण्यांची डिजिटल पुनर्रचना अनुभवली आहे. खरंच जणू काही इतिहास आणि भविष्य यांना जोडणारा एक पूलच आपण इथे पाहिलेला आहे. एक नक्की आहे की आपल्या संस्कृतीचा अभ्यास, त्याचं संरक्षण, त्याचं संवर्धन हे करणाऱ्यांचं कार्य हे फक्त संशोधनापुरतंच मर्यादित नसतं, तर ती एक प्रक्रिया असते. कशाची प्रक्रिया? तर जीवनमूल्य, ज्ञान आणि या दोघांच्या समग्र अभ्यासातून निर्माण होणारा अभिमान हा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवण्याची प्रक्रिया. अशा व्यक्तींचा गौरव करणं म्हणजे आपल्या सांस्कृतिक प्रवासाला आदरांजली वाहणं आहे. आणि हा सन्मान हा केवळ त्या व्यक्तींचा नसून त्या व्यक्तींनी केलेल्या कार्यांचा, त्यांनी जोपासलेल्या जीवनमूल्यांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मूल्यांना अंमलात आणून उदाहरण बनून जगण्याच्या त्यांच्या साधनेचा हा सन्मान आहे. याच भावनेने आता आपण आजच्या सगळ्या मान्यवर व्यक्त्यांचा रॉक आर्ट डेच्या निमित्ताने सत्कार करू. आणि हा मानाचा क्षण संपन्न करून देतील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या प्रमुख आणि सुप्रसिद्ध विदुषी डॉक्टर मंजिरी भालेराव. मी भालेरावबाईंना विनंती करते की त्यांनी मंचावरती आरूढ व्हावं. मी सर्व मान्यवर व्यक्तांना सुद्धा विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्यात. मी भालेरावबाईंना विनंती करते की त्यांनी प्रथम सुधीरजी रिसबूड यांचा सन्मान करावा. मी बाईंना परत विनंती करते की त्यांनी रवींद्रजी बोरावके यांचा सत्कार करावा. आणि मी आता बाईंना विनंती करते की त्यांनी राहुलजी नरावणे यांचा सत्कार करावा. या सत्कार समारंभानंतर मी डॉक्टर भालेरावबाई यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावेत. मार्गदर्शन वगैरे काही करणार नाही आहे, पण या सगळ्यांचं कौतुक करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आता जसं अनुश्रीने सांगितलं की भारतीय संस्कृतीचा हा इतका मोठा प्रवास, तो जाणून घेणं, समजून घेणं आणि इतरांपर्यंत पोचवणं हेच आपलं खरं मुख्य कर्तव्य आहे. अशा भावनेतनं आज हे सगळे स्वतःला जरी दगड म्हणले तरी ते हिरे आहेत याची मला कल्पना आहे, अशी मंडळी इथे आलेली आहेत. हा जो विषय आपण बोलतो भारतीय संस्कृती, इतिहास, पुरातत्व, इंडॉलॉजी, हा विषय आपल्याला कुणी शिकवायला लागत नाही. तो कुठेतरी आपल्यामध्ये सुप्त अवस्थेत असतोच. आणि जसं हिऱ्याला तुम्ही थोडंसं तासलत की तुम्हाला त्याचा चमक दिसायला लागते, तसंच हे आहे. मुळामध्ये शिक्षण वेगळ्याच विषयाचं घेतलं आयुष्यामध्ये, काहीतरी आपल्याला नोकरी करायची आहे वगैरे, पण मनात कायमच कुठेतरी होतं की मला ह्याचा पण अभ्यास करायचा आहे, हा ध्यास आहे. तो त्यांनी जपून ठेवला, सुप्त अवस्थेमध्ये होता. आणि जेव्हा त्याला हवा मिळाली, त्या निखाऱ्याला जेव्हा हवा मिळाली, तेव्हा तो त्याचं स्फुल्लिंग झालं. आणि आज आपण बघतो की सगळ्यांनी इतकं उत्तम काम करून दाखवलेलं आहे. ते नुसतं म्हणतात मला की मंजिरी भालेरावांनी आम्हाला सांगितलं वगैरे, मी फक्त निमित्त मात्र आहे. कारण तुमच्या आतमध्ये जर ते नसेल तर त्याचं झालंच नसतं तर झालंच नसतं, अशी परिस्थिती आहे. कारण मुळामध्ये आम्ही दरवर्षी इतके विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यातले किती विद्यार्थी हे करतात हे सुद्धा बघतो. त्यामुळे लक्षामध्ये येतं की तुमच्या मुळात, तुमच्या मनामध्ये ह्या गोष्टी आहेत आणि ज्या तुम्हाला करायला फक्त एक डायरेक्शन, थोडासा धक्का दिला की तुम्ही बरोबर त्या मार्गाने जाता. स्नोबॉल इफेक्टसारखं सगळे लोक तिथे आपोआप त्या परिसरामध्ये येऊन पडतात आणि आपलं आपलं काम आपापल्या वाटेने, आपापल्या परीने करत राहतात. आत्तासुद्धा हा इंडी हेरिटेजचा ग्रुप जो आहे तो सुद्धा असाच आहे. इतके वर्ष, इतकी बॅचेस आमच्या झाल्या, पण अशा प्रकारे कार्यक्रम एकत्र एक मोठा येऊन करणं आणि अशा लोकांना तुमच्यापर्यंत जोडून देणं आणि त्याच्यातनं नवीन लोकांना परत इन्स्पायर करून हा कोर्स करून परत काहीतरी नवीन करायला भाग पाडणं, याचीही खरं तर यांनी केलेली सुरुवात आहे असं मी म्हणू शकते.
खूप छान वाटतं मला हे बघताना की इतके वर्ष आपण काम करतोय, ते काय काम आम्ही नोकरी मिळाली आहे म्हणून करतोय अशातला भाग नाही आहे. तर आमचे सगळेच शिक्षक, तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, सगळ्यांनाच या विषयाची पॅशन आहे, लहानपणापासूनची आहे. आणि आपण जे ज्ञान घेतलं ते इतरांपर्यंत पोचवावं यासाठी जसे तुम्ही लोकंसुद्धा शनिवार रविवारचा कम्फर्ट सोडून तिथे येऊन बसता, आम्ही पण आमचा फॅमिली टाईम सोडून तिथे येऊन बसतो, कारण आम्हाला माहिती असतं की हे लोक आपल्याकडनं नवीन ज्ञान घ्यायला अतिशय उत्सुक आहेत. आणि ती जी एन्जॉयमेंट आहे ना नॉलेज शेअरिंगची, ती तिथे गेल्यानंतरच समजते. तसंच आहे. खूप छान वाटलं मला बघून आजचा कार्यक्रम. मी तुषारजींना म्हणत होते की मला खूप कमी वेळ आहे आणि खूप काम आहे, पण तरी मला यायचं आहे, मला कार्यक्रम पूर्ण बघायचा आहे. आणि त्यामुळे मी त्यांना कार्यक्रमात बदल करायला लावले थोडेसे, पण तसं सॉरी आणि धन्यवाद, कारण खूप कामं पण पेंडिंग आहेत. पण हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं अभिनंदन, तुमचं अभिनंदन आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद बाई. आजचा हा समृद्ध करणारा प्रवास आता आपल्याला थांबवावा लागणार आहे. भूतकाळाशी संवाद साधला तर वर्तमानातली पावलं मजबूत होतात आणि वर्तमान मजबूत झालं की भविष्य उजळून निघतं. आजच्या या डायलॉग उपक्रमानंतर या उक्तीची काही अंशी तरी आपल्या प्रत्येकाला प्रचिती ही नक्कीच आली असणार. आता वळूया आभार प्रदर्शनाकडे. भारतीय ज्ञानपरंपरा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याच्या ध्यासानी कार्य करणाऱ्या परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे मी इंडी हेरिटेजतर्फे विशेष आभार मानू इच्छिते. आजच्या या व्यासपीठावरून संवाद साधणाऱ्या सर्व मान्यवरांचे, सुधीरजी रिजबूड, रवींद्रजी बोरावके आणि राहुलजी नरावणे या तिघांचेही मी इंडी हेरिटेजतर्फे मनपूर्वक आभार मानते. आपले विचार ऐकणं ही केवळ बौद्धिक मेजवानीच नाही, तर प्रत्येक श्रोत्यासाठी आयुष्यभर जपून ठेवावा अशी अमूल्य संपत्ती आहे. मनापासून धन्यवाद तिन्ही वक्त्यांचे. त्याचप्रमाणे आम्हा भारतीय विद्याशास्त्रातल्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेल्या आमच्या गुरु डॉक्टर मंजिरी भालेराव बाई, ज्यांच्या आशीर्वादानेच हे उपक्रम राबवण्याचं बळ आम्हाला सातत्याने मिळत राहतं, त्या आमच्या गुरूंचे आम्ही इंडी हेरिटेजतर्फे मनापासून आभार मानतो. आणि बाई, आम्ही तुमचे सदैव ऋणी आहोत. तसंच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे श्री भूपालजी पटवर्धन आणि श्री सतीशजी चौधरी यांचेही आम्ही इंडी हेरिटेजतर्फे मनापासून आभार मानतो. प्रत्येक क्षण जपून ठेवणाऱ्या आणि व्हिडिओग्राफीची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्री प्रसादजी ठाकर यांचेही इथे मी आभार मानते. या उपक्रमाला प्रसिद्धी देणाऱ्या सगळ्या वृत्तपत्रांचं आणि माध्यमांचं सुद्धा इंडी हेरिटेजची संपूर्ण टीम इथे आभार मानू इच्छिते. आणि तसंच या कार्यक्रमाच्या यशासाठी सक्रिय कार्यकर्ते म्हणून झटणारे आमचे भारतीय विद्याशास्त्रातले वर्गमित्र श्री अद्वैतजी करजकी, श्री पद्मनाभजी धायगुडे, त्याचप्रमाणे यशोधराजी साने, आणि ज्यांचा उल्लेख इथे नाही केला आहे परंतु आमचा संपूर्ण इंडॉलॉजीचा वर्ग जो आवर्जून दर कार्यक्रमाला इथे हजेरी लावतो, त्या सगळ्यांचे इंडी हेरिटेजतर्फे मनापासून आभार. आणि अर्थातच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी आपला मोलाचा वेळ दिला आणि इथे उपस्थिती दर्शवली, त्या तुम्हा श्रोतेगणांचे सुद्धा मनापासून आभार. मंचावरच्या मागच्या भागात आपण चहापानाची व्यवस्था केली आहे आणि तिथेच रवींद्रजी यांचं पुस्तकसुद्धा आज भरघोस सवलतीच्या दरामध्ये 40% सवलतीच्या दरामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आपण त्या चहापानाचा सुद्धा नक्कीच लाभ घ्यावा. आणि या कार्यक्रमाचा समारोप जो आहे तो आपण चहापानाने करू. धन्यवाद. रॉक आर्ट डेच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद.